की आपण आजचे सत्कार मूर्ती श्री मारुती भिकू तथा MB भोसले सर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा द्यायच्या आहेत. श्री मारुती भिकू तथा MB भोसले सर. ज्ञान संस्काराचा तुम्ही दिला वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. साऱ्या जगाने करावे ज्याच्यावर सुभाष्य, असे लाभावे उदंड आयुष्य. निवृत्तीने संपणार नाही तुमच्याबद्दलची आस्था, जिथे भेटाल तेथे ठेवू चरणावरती माथा. होऊ द्या पूर्ण मनातील सर्व इच्छा आकांक्षा, ह्याच वाढदिवसानिमित्त सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आप जिओ हजारों साल, साल साल के दिन हो 50,000. पुढे संदेश काय लिहिला हे बघा. प्रिय भास्करराव, आपण समाज कवी श्री किशन सामराव चव्हाण, सेवानिवृत्त उपनिरीक्षक शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा यांनी ही कविता लिहिलेली आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहेत भास्कर पेरे पाटील. आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी ऐकण्यासाठी आलो आहोत. भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. ते सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गावाचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान या ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त ठेवलेले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील साहित्यिक ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे व्यासपीठावर राजेंद्रप्पा शेलार, अरुण माने सर, तसेच PM देशमुख सर व इतर मान्यवर आचार्य शिवानंद भारती महाराज हे सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहिले. त्याबद्दल मी MB भोसले सर गौरव समितीच्या वतीनं व ग्रामस्थ एकसळ यांच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम करण्यासाठी मला आणि या गावाला भाग्य मिळालं याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि या पुढील कार्यक्रम संपदा जगताप यांनी करावा अशी मी विनंती करतो. आहेत आपणा सर्वांचं भाग्य आहे की आज आपण सर्वजण त्यांना ऐकणार आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. यानंतर मी हिंदूराव मधुकर भोसले यांना विनंती करते की त्यांनी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर यांचा सत्कार करायचा आहे. हिंदूराव मधुकर भोसले. प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त नामवंत विचारवंत आणि व्याख्याते प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर.
धन्यवाद सर. यानंतर राजेश पारठे यानंतर राजेश पारठे यांचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करते अशोक भोसले. यानंतर आहेत वेदांताचार्य शिवानंद भारती महाराज अंभेरी. अशोक भोसले यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. वेदांताचार्य शिवानंद भारती महाराज अंभेरी. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत करायचं आहे. यानंतर आहे काकासाहेब गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी मी माणिक बापू यांना विनंती करते की आपण स्टेजवरती यायचं आहे. माणिक बापू. काका कुठे काकासाहेब गायकवाड सभापती मार्केट समिती कोरेगाव. मी माणिक बापू यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर मी रवींद्र भोसले यांना विनंती करते की त्यांनी शिवाजी शिर्के सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. रवींद्र भोसले. शिवाजी शिर्के सर, प्राचार्य दी मॉडर्न इंग्लिश स्कूल कोरेगाव. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही या ठिकाणी स्वागत करायचं आहे. राजेंद्र शेलार यांचा सत्कार करण्यासाठी मी स्टेजवरती निमंत्रित करते बजरंग गुरव यांना. बजरंग गुरव. राजेंद्र शेलार या ठिकाणी यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद. यानंतर मी विक्रम भोसले यांना विनंती करते की त्यांनी अरुण माने सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. विक्रम भोसले. यानंतर मी रामचंद्र भोसले यांना विनंती करते की त्यांनी राजेंद्र पवार यांचा सत्कार करायचा आहे. प्राचार्य राजेंद्र पवार. यानंतर मी राजेंद्र पवार यांना विनंती करते की त्यांनी रामचंद्र भोसले यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर मी चव्हाण सरांना विनंती करते की त्यांनी PM देशमुख सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. PM देशमुख सर. यानंतर मी गणेश भोसले यांना विनंती करते की त्यांनी महाजन सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. गणेश भोसले सर. टाळ्या आपल्या कमी नाही पडल्या पाहिजेत. सगळ्यांनी टाळ्या जोरदार वाजवायच्या.
चव्हाण सर. यानंतर चव्हाण सरांना विनंती करते की त्यांनी राजेंद्र धुमाळ सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धुमाळ सर. कमी करा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर. माझ्याकडे काहीही नसलं तरी चालेल, पण माझ्याबरोबर तुमच्यासारखी माणसं असणं हेच मी माझं भाग्य समजतो असे समजणारे माननीय डॉक्टर यशवंत पाटणे सर, मी आपणास विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचे सत्कार मूर्ती माननीय शिवानंद या ठिकाणी यांचा सत्कार करत आहेत. यानंतर मी यशवंत पाटणे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या विचारपीठावरती विराजमान असणारे आजचे सत्कार मूर्ती प्राचार्य एम बी भोसले सर, ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी तुमच्याबरोबर मीही उत्सुक आहे, ते महाराष्ट्राचे थोर सुपुत्र वाणीभूषण कर्मभूषण आदरणीय भास्करराव पेरे पाटील, तुम्ही काय पेरलंय त्याची दाद लगेच आमच्या लोकांनी दिली. ही सातारची भूमी आहे, हे सातारच्या भूमीचं वैशिष्ट्य आहे. हे लक्षामध्ये घ्या की जिथं जिथं चांगलं तिथं तिथं आम्ही त्याला दाद देतो, प्रतिसाद देतो, आणि त्याचीच एक प्रतिक्रिया म्हणजे आजचा अमृत महोत्सव आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. या निमित्तानं प्राचार्य भोसले यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे वेदांताचार्य शिवानंद भारती, माझे मित्र राजेंद्रजी शेलार, प्राचार्य देशमुख सर, प्राचार्य पवार सर, प्राचार्य शिर्के सर, डॉक्टर डांगे, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे तुम्ही सर्व मंडळी, सुरुवातीला मी संयोजकांना धन्यवाद देईन, कारण मला असं वाटत होतं की आपल्याला मुक्त मनानं भास्करराव पेरे पाटलांचं व्याख्यान ऐकता यावं, आणि आता मी मी मुक्त झालो म्हणजे मी तुमच्याबरोबर यायला मोकळा झालो, हेही लक्षामध्ये घ्या. पण मी संयोजकांना यासाठीही धन्यवाद देतो की अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आज अध्यक्षस्थान तुम्ही मला दिलं आहे. बघा, एका बाजूला सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, एका बाजूला सूर्यासारखे तळपणारे भास्करराव आहेत, आणि ज्यानं प्रगतीची अनंत उड्डाणं घेतली ती मारुतरावसुद्धा इथंच आहेत. आता तसं पाहिलं गेलं तर सूर्याचं आणि मारुतीचं हे पहिल्यापासूनचं नातं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणतात की तो मारुती जन्माला आल्यानंतर तो सूर्याच्या दिशेनं गेला, तो प्रकाशाच्या दिशेनं गेला, ते तेजाच्या दिशेनं गेला, कारण त्या मारुतीला पहिल्यापासूनच त्या सूर्याची ओढ होती, प्रकाशाची ओढ होती. पण आज मारुतराव यासाठी भाग्यवान आहे की प्रत्यक्ष आमच्या वक्तृत्वाच्या प्रांतातला सूर्यच मारुतीला भेटायला इथं आला आहे. हा केवढा मोठा भाग्य क्षण आहे हे लक्षात घ्या. आणि मंडळी, हे क्षण हीच अमृत भेट असते. आजसुद्धा आम्ही धावत पडत आलो आज आशीर्वाद द्यायला. इथं वेदांताचार्य आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्या शब्दाने आज महाराष्ट्रामध्ये काही बदल घडतो आहे, परिवर्तन घडतं आहे, नवा प्रकाश आमच्या जीवनामध्ये येतो आहे, ते भास्करराव पेरे पाटीलसुद्धा आज आपल्या या कोरेगावच्या भूमीमध्ये आलेत. मी नेहमी सांगतो सर की आमची संस्कृती ही तुमच्या नावाशी निगडीत आहे. ती प्रकाशपूजकच आहे, ती तमसोरमा ज्योतिर्गमय हाच मंत्र सांगते. मला तो अंधारातून प्रकाशाकडे नाही. पण अंधारसुद्धा दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यानंतर जो अंधार होतो, तो अंधार जो असतो तो निसर्ग निर्मित असतो. पण एक मूल्य पायदळी तुडवल्यानंतर जो अंधार होतो तो मात्र मानव निर्मित असतो. हा मानव निर्मित अंधार दूर करण्यासाठी मग संत जन्माला येतात, शाहू फुले आंबेडकर शिवबा जन्माला येतात, आणि मग जन्माला आल्यानंतर त्यांचा वारसा कोणी चालवावा म्हणून एम बी सारखी पुढं माणसं, भोसले सरांसारखी माणसं तो वारसा पुढं नेतात.
मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी आम्हाला जे दिलं आहे ना, ते संचित हे आमचं सगळ्यात मोठं अमृत आहे. आज आमचं अमृत कुठलं आहे? जसं मी परवा दिवशी सर बाबा आढाव फार सुंदर वाक्य बोलले. आम्हाला काय दिलं महापुरुषांनी? अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला शिवबाने तलवार दिली. शिकून शहाणं होण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना हातामध्ये पाटी पेन्सिल दिली. आणि सन्मानानं जगण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं. तुम्ही विचार थोडासा करा की ज्या शिवबाने स्वराज्याचा पाया रचला, ज्या महात्मा फुले सावित्रीबाईनं आमच्याकडच्या बहुजन शिक्षणाचा पाया रचला, आणि त्याच्याही पुढे जाऊन लक्षामध्ये घ्या आंबेडकरांनी लोकशाहीचा पाया रचला. आणि ह्या लोकशाहीच्या पायावरती ह्या सगळ्या चळवळी उभ्या राहिल्या. मग ते साहित्य असेल, सहकार असेल, शिक्षण असेल, ह्या लोकशाहीच्या चळवळी आहेत. आजही मी मानतो की ती कुठली पक्षीय चळवळ नाही आहे. आणि एम.बी. भोसले सरांचं वैशिष्ट्य कुठलं असेल तर हा माणूस त्या प्रत्येक चळवळीमध्ये आघाडीवरती, मग ते सहकार असेल, शिक्षण असेल, साहित्य असेल, वाचन असेल, या सगळ्यावरती हा माणूस गेले 75 वर्ष हा आघाडीवरती. मी नेहमी सांगतो आज ते 75 वर्षाचे झाले आहेत, हे त्यांच्याकडे बघून परमेश्वरसुद्धा विश्वास ठेवणार नाही. म्हणजे या माणसाचा तरतरीतपणा, या माणसाचं चालणं बोलणं. पण एक आहे की हा माणूस वयानं वाढत असताना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात वाढ करत होता. त्याचं वाढणं केवळ वयापुरतं निगडीत नव्हतं, त्याचं वाढणं स्वतःपुरतं फक्त निगडीत नव्हतं, ते समाजाशी बांधलं होतं. म्हणून त्यांचा अमृत महोत्सव हा सामाजिक कृतज्ञतेचा भाग आहे, हे लक्षामध्ये घ्या. त्याला कृतज्ञतेचा गंध आहे. मी नेहमी सांगतो कर्मसेवामय झालं ना की आयुष्य किती सुगंधी होतं, कर्मसेवामय झालं की आयुष्य किती अमृतमय होतं. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आमचे एम.बी. भोसले. तो आदर्श वस्तुपाठ आहे. मला जर एम.बी. भोसल्यांचं कोणी वर्णन करायला सांगितलं सर एका वाक्यात करा, तर मी फार बोलत नाही राहणार, मला त्यांचं ऐकायचं आहे. मी आज थोडा कमी बोलेन, परंतु त्यांचं बोलणं जे भास्करराव पाटलांचं आहे ते घेऊन आपल्या सगळ्यांना जायचं. आणि थोडी वातावरण निर्मिती झाली पाहिजे. नाहीतर डायरेक्ट तुम्ही भास्करांना उभं केलं, हलगी तापली म्हणजे छान वाजते ना, म्हणजे तसं थोडंसं वातावरण आपण एक थोडं निर्माण करूया. कारण आमच्याकडं पांडुरंग भोसलेंनी हे वातावरण अगोदरपासून निर्माण केलं आहे. खरं तर रामाचा भक्त मारुती, पण मारुतीचा भक्त पांडुरंग हे नवीच नातं ह्या मातीमध्ये जन्माला आलं. तर ही नाती फार महत्त्वाची असते. मी एम.बी. भोसलेंना सांगेन की जसं सर मी तुम्हाला सांगितलं की कर्मसेवामय झालं, आयुष्य सुगंधी होतं. अरे पण सौंदर्य आणि सुगंध एकत्र आला की आम्ही त्याला गुलाब पुष्प मानतो. शब्द विचार आणि भावना एकत्र आल्या की ते आम्हाला गाथा किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथ मानतो. पण विनम्रता, उपक्रमशीलता आणि मानवता या 3 गोष्टी एकत्र आल्या की मी त्याला एम.बी. भोसलेच म्हणतोय. आणि ही विनम्रता अत्यंत उपजत आहे. जे काम आपल्या वाट्याला आलं ना ते तुम्ही आनंदानं केलं तर मग जीवनच आनंद यात्रा होते. हे शतायुषी म्हणून तुम्हाला भास्करराव पेरे पाटील सांगतील. पण तुम्हाला मी सांगेन की या माणसानं संस्थेला आजीव सेवक केलं. विवेकानंद संस्थेचे भास्करराव पाटील साहेब आज आमचे एम.बी. भोसले हे प्राचार्य होते, ते आजीव सेवक होते. दादासाहेब साखवळकर नावाची पतसंस्था त्यांनी उभी केली, त्यांच्या नावाची शिक्षण संस्था उभी केली. एवढं सगळं उभं केल्यानंतर सुद्धा जो माणूस नम्रतेनं उभा आहे, आणि ही नम्रता हे सगळ्यात मोठं त्यांचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घ्या. मला नेहमी असं वाटतं की जगण्यामधलं सगळ्यात मोठा सुंदरता कुठली असते, आज भास्करराव पेरे पाटलांच्याकडे बघतोय मी. जेवढी माणसं मोठी होतात ना तेवढी ती नम्र असतात, लक्षात घ्या. जसा अब्राहम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यानंतर लोक त्यांना नमस्कार करत होते आणि अब्राहम लिंकनची मिरवणूक काढली होती. तेव्हा शेजारचा माणूस त्यांना सांगतो तू अमेरिकेचा अध्यक्ष आहेस आणि तो खालचा माणूस सामान्य तो वागतो ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा तू कशाला वागतोस. अब्राहम लिंकन उत्तर दिलं होतं की नम्रतेच्या बाबतीतही माझ्या पुढं गेलेलं कोण मला आवडणार नाही. मंडळी ही नम्रता इथं असते. म्हणून तुम्हाला मी सांगेन की जीवनामध्ये की जसं लव्हाळ वाचतं त्याचं कारण असं असतं, महापुरामध्ये वृक्ष जातात पण लव्हाळ वाचतं, कारण त्याच्याकडे असणारी नम्रता. नम्रतेच्या बरोबर जर सगळ्यात मोठा चिकटून गुण कुठला येत असेल ना एम.बी.ना, तर तो साधेपणा. हा माणूस आयुष्यात लक्षात घ्या, आपण थोडं काही आपल्याला मिळालं की आपल्याला माज येतो, थोड्याला थोडी मदत केली की साहेब आपल्या अंगामध्ये असं वेगळं. आज या माणसाकडे अस्मिता आहे पण त्याच्याकडे अहंकार नाही, दातृत्व आहे पण गर्व नाही. नाहीतर सकाळी एखाद्याला चहा पाजला तरी माणसं दिवसभर सांगतात आज आलं होतं सकाळी, गेलं आमच्याकडनं चहा पिलं, म्हणजे चहा एकदाच पिलाय पण ते झालं सांगतात. कारण आपल्याकडे ही सवय आहे.
आणि आपल्याला ही सवय आहे की एखाद्याला एकदाच आपण मदत कधीतरी करू. म्हणजे जसं मी साहेब पाटील साहेब एकदा असं वाचलं होतं, कोणीतरी सहज एकाला तळ्यामधनं वाचवलं आणि ते पोरगं काहीतरी 8वीत चाललं होतं आणि ह्याने त्याला वाचवलं. ह्यानं एकमेवच एवढं पुण्यकर्म केलं होतं वाचवायचं. पण त्या पोराला त्याने विचारलं, आता कितवीला जाणार आहेस? तो मला मी 8वीला जाणार आहेस म्हणजे मला मी वाचवलं म्हणून, नाही तर 8वीतच बुडला असतास खाली. ते पोरगं नंतर 9वीत गेलं. ह्याचा एकच प्रश्न, कितवीत? तो म्हणला 9वीत. लक्षात आहे ना, म्हणजे 8वीला असताना वाचवलं होतं. हे पोरगं 10वी होतो, 11वी पास होतो. ह्याचा एक कलमी कार्यक्रम भेटला की त्याला विचारायचं, काय आता कितवीला आहेस? तो म्हणला मी आता 12वीला गेलो आहे. म्हणले लक्षात आहे ना, म्हणले 8वीला असताना. ते पोरगं एकच वाक्य म्हणलं, आता फक्त माझ्या एकच लक्षात येते की 8वीलाच असताना बुडलो असतो तर बरं झालं असतं. अरे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेलं काम हे लोकांनी सांगितलं. आज भास्करराव पेरे पाटील असतील, एम बी भोसले असतील, ही माणसं इतकी प्रचंड काम करणारी आहेत, एवढं प्रचंड. आज हा अमृत महोत्सव एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यानं उभं केलेल्या आणि जोडलेल्या माणसांचं आहे. या अमृत महोत्सवाला अमृत यासाठी म्हणतो की बाकी सगळं नष्ट होतं, पण तुमच्यात ती नातीगोती आणि प्रेम कधी नष्ट होत नाही, ते अमृतच असतं. म्हणून हा अमृत महोत्सव आहे. आजही विचार करा की ह्या जीवनाच्या वाटचालीमध्ये इतकं साधेपण. आज प्रत्येक माणसाला वेळ कुठलं लागलं माहिती आहे? हा माणूस तुम्ही भास्करराव पाटील बघा, किती साधा आहे बघा. काही रोबाब आहे का कुठं? आमच्यासारखं काही जॅकेट बिकेट घातलं आहे का? भास्करराव मी जॅकेट घालतो यासाठी निदान तेवढ्यानंतर लोकांनी ओळखावं आपल्याला, मला लक्षात. कारण त्याही शक्यता नसतात, लक्षात घ्या. कारण त्या गळापाट्यात कोण कुठं जाईल सांगता येत नसतं सगळं. म्हणजे काही वेळा होतं ना गंमत. मला परवा दिवशी एका शाळेत पोराने असंच मागणं जॅकेट ओढलं आणि मला म्हटलं, सर म्हटलं तुम्हीच पाहुणे आहात ना आजचे? म्हटलं आजचा पाहुणा मीच आहे. म्हटलं तुमची गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव माझ्याच हस्ते म्हटलं, आणि तुला ओळखायला यावं म्हणूनच जॅकेट घातलं आहे म्हटलं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचार की बाळा, काय प्रश्न विचार. त्यानं मला काय प्रश्न विचारला असेल? म्हटलं आज तुम्ही गुणवंतांचा गौरव करायला आहे, पण तुम्हाला म्हणलं शेवटच्या परीक्षेला किती टक्के मार्क पडले? आबरू कोण कुठं काढेल याचा नियम नसतो, लक्षात घ्या. मी त्याला सहज जाताना सांगितलं मला एक पडले असतील म्हटलं 60-62. आता आमच्या वेळीचे आहेत ते पोरगं काय झालं, त्यानं कॉलर टाईट केली. म्हटलं असं का करतोस? म्हटलं आपल्याला 92% आहेत. म्हटलं आता कोरोनाच्या काळामध्ये पाऊसच पडला आहे सगळ्या आणि ही गुणवत्ता सगळी साशंक आहे. म्हणजे एकानं तुम्हाला 3 पेढे दिले, म्हटलं हे 3 पेढे का? मला 3 पिढ्यात पडली नाही तेवढे मार्क एका पोराला पडलेत म्हटलं. पण हे खरे मार्क नसतात. म्हणून मी त्याला म्हटलं तुला 92% तू कर्मवीर भाऊरावपेक्षा हुशार आहेस म्हटलं. त्याला एवढे टक्के कुठं पडले होते? म्हटलं त्याचं 6वीतच अडकला, तू 10वीपर्यंत गेलायस म्हटलं. तू डॉक्टर आंबेडकरांपेक्षा हुशार, बापूजी साळुंकेपेक्षा हुशार, तर त्याच्यावर तुला 92% मार्क पडले. पण बेटा आयुष्यभर एक गोष्ट लक्षात घे की गुणांची टक्केवारी म्हणजे गुणवत्ता नसते, तर टक्के टोनपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे गुणवत्ता असते. हे तुला त्यावेळी कळेल. आणि हे यश मिळवणारी ही 2 माणसं येते. म्हणून तुम्हाला मी सांगेन की आम्हाला मार्कांची ओढ आहे, प्रचंड पाहिजे. गाडी प्रचंड मोठी पाहिजे, घर प्रचंड मोठं पाहिजे, शिवार मोठं पाहिजे, पगार मोठा पाहिजे. आताच्या काळात मोबाईल असतो कॉलेजच्या पोरांच्याकडं, त्यांना छोटा मोबाईल चालत नाही, तोही प्रचंड मोठा लागतो. बारका मोबाईल चुकून असेल ना तर त्या पोराला वाटतं आपण दारिद्र्य रेषेखाली जगतोय का काय कोण असतो. म्हणजे तोही प्रचंड. अरे पण ह्या प्रचंडपणात काय हरवलं आपण? या प्रचंडपणात हरवलं आपण साधेपण हरवलं. आज तुम्हाला मी सांगेन, अरे तुम्हाला साधेपणात सुद्धा सौंदर्य असते. बघायचं असेल तर गांधींकडे बघा ना. साधेपणात सौंदर्य असेल तर हे तुम्ही कर्मवीराकडे बघा, तुम्ही बापूजी साळुंक्यांच्याकडे बघा, पेरे पाटलांच्याकडे बघा, एम बी भोसल्यांच्याकडे बघा. हे साधेपण जे असतं ना, या साधेपणामध्ये इतकं विलक्षण सौंदर्य असतं मंडळी. म्हणजे आज एम बी भोसलेने हे सगळं उभं केलं वैभव. आज तिथं पेरे पाटलांनी पाटोद्यात सगळं उभं केलं. काय होतं त्यांच्या हातामध्ये? फक्त त्यांचा हात पवित्र होता, लक्षात घ्या. म्हणजे यशवंतराव चव्हाणांना एका सहज गरीब माणसानं 2-2 रुपयाचा हार दिला आणि यशवंतरावांना सांगितलं की तू बापाविना पोर आहेस आणि या माझ्या प्रेमाचे खाऊचं प्रतीक म्हणून तुला मी देतो. तुम्हाला माहीत नसेल की गांधींच्या चळवळीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कित्येक महिला आपल्या गळ्यामधलं सरी काढायच्या, हातातल्या पाटल्या काढायच्या आणि सोनं नाणं त्या कार्यकर्त्याच्या हातात द्यायचं. तो कार्यकर्ता फक्त एकच प्रश्न विचारायचा, ताई तू मला हे सगळं दिलं आहे सोनं, पण मी हे गांधींच्याकडे नेहमी याची तुला काय खात्री आहे? त्यावेळीस ती फक्त राजाभाऊ एक उत्तर द्यायची फार सुंदर, की तू गांधींच्याकडे 101% नेणार आहेस म्हटले,
कारण गांधींची टोपी तुझ्या खांद्यावरती आहे आणि गांधींची खादी तुझ्या अंगावरती आहे म्हटले आणि तुझ्याकडं प्रामाणिकपणा आहे. आणि ती बाई एवढं सांगत होती की गांधींची खादी, अर्थात हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ऐकायला सुद्धा बरं वाटतं सगळं. म्हणजे खरंच ती बाई त्या खादीकडे बघत ती पैसे देत होती. आज मला तुम्ही सांगा, खादीकडे बघत कुठलं बाई एवढं डेअरिंग करेल का हे पैसे द्यायचे? कुठली बाई करणार? फक्त माझं एक सांगणं असतं त्यांना की ती सोनं देणार नाही कदाचित, पण जे तुम्हाला सोन्यासारखं मत देते ना त्याची माती करू नका. लोकशाही संपन्न राहिली गोष्ट. आज आम्ही हा गौरव यासाठी करतो, इथं पेरे पाटलांना पेरण्यासाठी बोलवलं आहे. कारण लोकशाही म्हणजे केवळ आमदार खासदार आणि लोकशाही म्हणजे शासन प्रकार नसतो मंडळी. जे आम्हाला लोकशाहीनं स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्त्व दिले त्याच्यावरची एक आदर्श व्यवस्था मला उभी करायची आणि ही व्यवस्था उभी करण्यामध्ये प्राचार्य एम बी भोसले यांचं योगदान आहे. या माणसांच्या जीवनामध्ये त्यानं सगळ्यात स्वीकारलेलं, कारण लोकशाहीचा सगळ्यात मोठा पाया कुठला असतो? लोकशाहीचा पाया असतो विश्वास, प्रेम आणि सत्य. मी नेहमी सांगत असतो पेरे पाटील साहेब, आज कुठली गोष्ट आपण हरवून गेलो आहे? गांधींचं साधुत्व हरवून गेलं, गांधींचं साधेपण हरवून गेलं आणि गांधींचं सत्यसुद्धा आमच्याकडचं हरवून गेलं. आज गांधींचं सत्य साशंक झालं आहे मंडळी. आज तुम्हाला मी सांगतो ते संभ्रमित झाले. मी नेहमी एक प्रश्न विचारतो, खरंच सत्याचा विजय होतो का? का विजय होतं त्याला सत्य म्हणावं लागतं? आज विजयी होतं त्याला सत्य म्हणावं लागतं. ही सत्याची शोकांतिका आहे, लक्षात घ्या. आज सत्य म्हणजे मी गांधींच्या जयंतीला आठवत असेल कुठंतरी मी बोललो होतो की सत्य काय असतं आणि भ्रम काय असतो. मृगजळ दिसतं ते पाणी असतं, पण तो पाण्याचा भ्रम असतो, ते पाणी नसतं. सत्यसुद्धा काही वेळा सत्य नसतं, ते असत्य असतं, तो सत्याचा भ्रम असतो. म्हणून पेरे पाटील साहेब मी एक 15-20 मिनटं बोललो सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय, आणि नंतर एकच वाक्य फक्त सगळ्यांना विचारलं, कळलं का तुम्हाला सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय? मागच्या मुलांना हात वर केला आणि सांगितलं, सर कळलं. म्हटलं काय कळलं तुला? सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? म्हणजे अर्धा तास तुम्ही बोलला हे सत्यच होतं, फक्त आम्हाला समजलं असं जे तुम्हाला वाटतंय तो भ्रम आहे. आज तुम्ही मला सांगा, आम्ही सगळे एका वेगळ्या भ्रमात जगतोय आणि या भ्रमातून बाहेर काढण्याचं काम पेरे पाटील साहेब करतात. त्या माणसाच्या नावात पेरे आहे हे लक्षात घ्या, पेरणी आहे. शेवट एम बी भोसलेनंतर आमच्याकडे काय केलं? शिक्षण वर्ष डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या या सगळ्या ज्ञानजंडीतला हा निष्ठावान वारकरी, लक्षात घ्या, हा अतिशय ज्ञानपुत्र. पहिल्यांदा सहकार्याच्या चळवळीत गेले, शिक्षण चळवळीमध्ये रमले, कारण त्यांना माहीत होतं लक्ष्मीच्या पायातल्या पैंजनापेक्षा सरस्वतीच्या वेणीचा झंकार मोठा असतो. आपण त्या झंकारात रमलं पाहिजे. त्या झंकारात तो माणूस तिथं आला. आणि खरं तुम्हाला सांगेन की बापूजींनी प्रार्थनेत सांगितलेली सत्यशील प्रामाणिकता ही सगळी मूल्य वाऱ्यावर उडत असताना या मूल्याने माणसानं पकडला आणि पेरत राहिला. आज तुम्हाला सांगतो हे पेरण्याचं काम. कारण मला एक वाक्य सांगून मी हे करू, कारण आमच्याकडे गौतम बुद्धांनी फार छान वाक्य सांगितले. गौतम बुद्ध नेहमी सांगायचे की मी शिक्षक आहे आणि गौतम बुद्ध सांगायचे मी शेतकरी आहे. आणि लोक गौतम बुद्धांना प्रश्न विचारायचे की तुम्ही शिक्षक कसे, तुम्हाला कुठं BEd नाही काय नाही तुम्ही, ते म्हणजे मी शिकवतो लोकांना असं मला वाटतं, मी लोकशिक्षक आहे. मग तुम्ही शेतकरी कसे, तुम्ही पेरत नाही. तिथं गौतम बुद्धांनी उत्तर दिलं, त्याच आज अमृत महोत्सव हे लक्षात घ्या. गौतम बुद्धांनी उत्तर देताना सांगितलं, मी मनाला शेती मानतो, मी मनाच्या शेतीमध्ये विचाराचे दाणे पेरतो, मी मनाच्या शेतीमध्ये श्रद्धेची बीजे पेरतो, मी मनाच्या शेतीमध्ये आणखीन चांगूल पण पेरतो, मी बुद्धीचा बैल घेतो, उत्साहाचा नांगर घेतो, मी विकाराचं तण उपटून टाकतो, मी सत्याची कास धरतो, कष्टाची उपासना करतो, मी मनाचीच मशागत करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. हे मनाच्या शेतीतनं अमृताचं फळ आहे. आज अमृताचं फळ याचा अर्थ श्रमसाफल्य, अमृताचं फळ याचा अर्थ आनंद. पंडित नेहरूंना प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय असतो? पंडित नेहरूने एका वाक्यात उत्तर दिलं, तो कष्ट करत राहा, कदाचित तुला जय मिळेल, पराजय मिळेल, वाटेला काय पण येईल, पण श्रमसाफल्याचा आनंद तुझा कोणी हिरावून घेणार नाही, लक्षात घ्या. कारण लोकांना चांगलं समजण्यासाठी सुद्धा चांगलं बनवावं लागतं, पण ते चांगलं पण ते सुद्धा पेरावं लागतं. आज तुम्ही सांगा, या माणसानं अनेक लोकांना पुरस्कार दिले, किती लोकांना साहेब या माणसानं पुरस्कार दिले. आज दादासाहेब साकोळकर पतसंस्थेच्या माध्यमातून एक कलमी कार्यक्रम त्यांनी घेतला, का तर दुसऱ्याला आनंद द्यावा. मी नेहमी सांगेन मंडळी, बाकी काही नाही देता आलं ना आपल्याला पैशाच्या रूपानं, एक गोष्ट आज आपण MBपासून शिकूया. माझ्याकडे देण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत? माझ्याकडे देण्यासारखं प्रेम आहे, माझ्याकडे देण्यासारखा विचार आहे,
माझ्याकडे देण्यासारखा आनंद आहे. जे देण्यासारखं आहे ते देऊया ना आपण. आज देण्यासारखं जर आम्ही आमचं राखून ठेवलं, आज तुम्ही मला सांगा, अरे मोर नाचतो म्हणजे काय? ते काही तुम्हाला कुठल्या नृत्य स्पर्धेत त्याला भाग घ्यायचा नसतो. नाचणं ही त्याची भूक असते, हसणं हे तुमचं कर्तव्य असतं. शेवट तुमचं सामर्थ्य तो असा व्यक्त करत असतो. कोकिळा गाते, गायल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं. ती काही गायन स्पर्धेसाठी गात नाही. एमबीचं वागणं असं आहे, मोरानं जसं नाचावं आणि कोकिळेनं जसं गावं तसा हा माणूस जगत आला, हे लक्षात घ्या. त्यानं आपल्या सामर्थ्याचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी केला आहे शेवटपर्यंत. आयुष्यभर एक गोष्ट आहे की दुसऱ्याला पुरस्कार देताना त्याच्या चेहऱ्यावर मिळणारा आनंद. मी तुम्हाला सांगेन, भाषण थांबवतो मी तुम्हाला मुद्दाम, की मी हेनरी विस्कार्डीचा, आज इथं महाजन सर आहेत का कुठं मला माहीत नाहीत, पण मी त्यांच्या कार्यक्रमात एकदा बोललो होतो की हेनरी विस्कार्डीसारखा माणूस जन्माला आला त्यावेळेस तो अपंग होता, लक्षात घ्या. त्याला पायच नव्हते कमरेखाली, आणि बाप असं म्हटला की हे पोरगं उचल, आईला म्हणला, आणि टाक समुद्रात फेकून म्हणले, कशाला ह्याला असलं जन्म दिलायस? आईच्या डोळ्यात पाणी आलं. ज्याला श्वासातला श्वास देऊन मी वाढवलं, ह्या पोराला मी समुद्रात टाकायचं. त्या नर्सला सांगते की पोरगं बघ, त्याचे हात बघ, त्याचे डोळे बघ. अरे मला नाही त्याला आता दूध देता येत, पण मला श्वास देता आलाय. तुझ्या पदरात टाकते, जेवढं सांभाळायचं तेवढं सांभाळून नंतर फेकून दे. 8व्या वर्षी हेनरी विस्कार्डी म्हणला मला फेकून दिलं. त्यांनी स्वतःच्या आयुष्याची गोष्ट लिहिली, गिव्ह अस टूल्स नावाची. हात न पसरू कधी. तुम्हाला कदाचित शतायुष्य आयुष्याची गणितं सांगताना भास्करराव पेरे पाटील तुम्हाला सांगतील, पण तो सांगतो 8व्या वर्षी जेव्हा बाहेर फेकून दिलं, माझ्याकडे काय मिळकत होती? काहीच मिळकत नव्हती. एक काम केलं म्हणले, रात्रीच्या शाळेत गेलो, ज्ञानप्रकाशाशी नातं जोडलं. आज एखादा ग्रामीण कुटुंबात जन्माला आलेला येसकळसारख्या ठिकाणी आज एम बी भोसल्यांसारखा माणूस काय कशाचं नातं जोडतो? तो ज्ञानाशी नातं जोडतो, कारण ती शक्ती आहे. तसं तो हेनरी विस्कार्डी म्हटला, मी ज्ञानाशी नातं जोडलं. आणि एक वेळ अशी आली, मी 20-25 वर्षाचा मी कामगार झालो आणि दुसरं महायुद्ध पेटलं. दुसरं महायुद्ध पेटल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपल्याकडे देण्यासारखं काय आहे? आपण सुकलेल्या ओठांना पाणी देऊया, आपण जखमा वाहतात त्याच्यावर फुंकर मारूया, आपण या दोनच गोष्टी करूया. एक लांबून फक्त डॉक्टर एक बघत असतो सगळा, आणि तो हेनरीजवळ जातो, त्याच्या पाठीवर हात ठेवतो आणि हेनरीला सांगतो, हेनरी आज तुला मला पुरस्कार द्यायचा आहे. एम बी का पुरस्कार द्यायचे बघा, आज तुला पुरस्कार द्यायचा आहे. तो घळाघळा रडायला लागतो माणूस. हेनरी विस्कार्डी 20-25 वर्षाचा पोरगा कामगार. तो म्हटला, मी असं काय केलंय? तू काय केलंयस मला माहीत नाहीस, पण तू एक काम करतोस, ओठात पाणी टाकतोस, जखमीवर फुंकर मारतोस. हो म्हटला, की देवासाठी उचकटलेल्या ओठापेक्षा ते फुंकर मारणारे ओठ मला अधिक कृतार्थ वाटतात म्हणले. आणि माझ्या जगण्याचं हेच गणित आहे, सेवा हेच माझं व्रत आहे. चल माझ्या क्लिनिकमध्ये. आणि त्यांनी मोजून त्याच्या पायाची बोंड बघून त्याला 2 ॲल्युमिनियमचे पाय आणले होते, आणि त्याच्यात त्यांनी खुपसले. 2 फुटाचे पाय खालनं खुपसल्यानंतर 3 फूट 8 इंचाचा हेनरी 5 फूट 8 इंचाचा झाला. आणि बघता बघता त्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. म्हणजे चालता येते का वेडा बघ, तुला पाय दिलेत नाही, चालता येत. त्यानं चालून दाखवलं आणि पटकन परत डॉक्टरांचे हात पकडले. डॉक्टर, आज तुम्ही मला माणूस केलं, आज तुम्ही मला हा जो पुरस्कार दिला आहे ना, आज त्यानं माझा आत्मविश्वास वाढला. मी तुम्हाला काय देऊ? म्हणजे मानवतेला कधी बेटा फी नसते, मानवतेला काही नसते अपेक्षा. मानवतेतनं मानवताच जन्माला यावी एवढीच अपेक्षा असते. नाही मला डॉक्टर तुम्ही काहीतरी फी मागा. त्या हेनरी विस्कार्डीनं ॲबिलिटी नावाचा सगळ्यात मोठा कारखाना अमेरिकेमध्ये काढला, ज्यात 300 कामगार अपंग काम करतात. त्याची कहाणी तुम्हाला सांगतोय. तो डॉक्टरांना म्हणतो, तुम्ही मला फी सांगा. डॉक्टर म्हणतात, तुला फी सांगतो. शेवटपर्यंत यावी लागेल गुरुदक्षिण. याच्या पुढं अडचणीत असणारा माणूस तुझ्यासमोर येईल, त्याला मदतीचे 2 हात दे, हीच माझी फी. त्याला मदतीचे 2 हात. आयुष्याच्या गणितातनं हातपाय वजा केले ना तरी शिल्लक राहिलेलं आयुष्य आपल्याला आनंदानं जगता येतं. याचा आदर्श आज त्या हेनरीनं उभा केलं. आनंदानं जगावं कसा याचा दुसरा आदर्श एम बीनं उभा केला. आज पेरे पाटलांसारखा माणूस उभा महाराष्ट्र इकडून तिकडून पिंजून टाकतोय. आम्ही जातोय सगळे. पण जात असताना त्यांची कॅसेट कानात साठवावी, एक नवी ऊर्जा घ्यावी आणि पुढचं गाव गाठावं, एवढं चैतन्य त्यांच्या बोलण्यात आहे. आणि नेहमी सांगत असतो की अमृत महोत्सवाच्या वेळी काय द्यायचं असते हो, शेवढे चैतन्य तुम्हाला ऊर्जा द्यायची ना. मानवी आयुष्यात 3 गोष्टी आहेत, बालपण आहे, तारुण्य, वृद्धत्व आहे. मानवी आयुष्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पैसा आहे, वेळ आहे आणि ऊर्जा आहे. तुम्ही बालपण बघितलं तर 3 गोष्टीची गरज नाही तुम्हाला. पैसा नकोच,
ऊर्जा ओरिजिनलच असते आणि वेळ तर उदंड आहे. तारुण्य येतं त्यावेळी आपण बघतो आपल्याकडे पैसा असतो, ऊर्जा असतो, बायको चला म्हणली फिरायला वेळ नसतो. आणि ज्यावेळी वृद्धत्व येतं तेव्हा गाठीला पैसा असतो, गाठीला वेळ पण नसतो, पण जागेवरनं उठायचं म्हटलं तर ऊर्जा नसते. या टप्प्यात द्यायची असते ती फक्त ऊर्जा, आणि ऊर्जा देण्यासाठी आज भास्करराव इथं आलेले आहेत. मी तुम्हाला सांगेन की अशी माणसं जी असतात ना, ही समाजामध्ये केवळ ऊर्जाच देत नाही तर समाजाचं एक चांगलं परिवर्तनही घडवत असतं. प्राचार्य भोसले मला वाक्य असल्या लोकांच्या बाबतीत बोलले होते, म्हणजे यशवंत तो आता हिंडत राहा, कारण मी आता तुम्हाला द्यायला चैतन्याचं चांदणं पुस्तक आणलं आणि 6वे सुख आणलं आहे. मी माझं पुस्तक आणलं आहे, तुम्हाला मी सांगतो मी असं भाषणं देत वेड्यासारखा हिंडणार आहोत. भास्करराव पाटील, माझं तुम्हाला सांगणे इतकं कर्तृत्व मोठं नाही, तुमचं कर्तृत्व मोठं आहे, परंतु आर पाटलांनी मला एक सल्ला दिला. मी अशी भाषणं देत हिंडत होतो ना, तेव्हा माझी एक कॅसेट काढली. 6वी आता शिकलेल्या अरुण कचरे नावाच्या माणसाने कॅसेट काढली आणि कॅसेट काढल्यानंतर आबांनी ती ऐकली आणि रात्री फोन केला 1 वाजता. म्हटले डॉक्टर पाटणे एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला. माझे मित्र ते तासगावपासून आम्ही एकत्र होतो, म्हणजे अगदी जेवढं मित्र. 9 पुस्तकं त्यांची माझ्या कॉलेजनं काढली आणि त्यांनी मला सांगितलं एक रिक्वेस्ट तुम्हाला करतो. अहो म्हटलं तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही काय रिक्वेस्ट करताय. म्हटले नाही, म्हटले तुमची कॅसेट निघाली, असले प्रकार करू नका. म्हटले मला काही कळायला झालं. म्हणजे सगळे शब्द तुमची वाऱ्यावरती उडून गेले. म्हटलं आबा तुम्ही गाडगेबाबा शब्द उच्चारात गावं सुंदर झाली, तुम्ही गांधी शब्द उच्चारात गावं तंटामुक्त झाली, तुमचे शब्द काळजाला भिडतात आणि माझ्या खिडकीतनं उडतात. म्हटलं हे कसं काय सर. म्हणले शांत आहे का. म्हटले निवडणुकीत कोण कोणाचा पराभव करतं यापेक्षा मूल्यांचे पराभव होत आहेत. म्हटले आज महापुरुषांचे पराभव होत आहेत. माझं एक तुम्हाला सांगणं आहे म्हटले की सगळे महापुरुष जे भाषणातून तुम्ही सांगत असता, मांडत असता, हे एकदा एका कागदावरती घ्या. त्यावेळी दैनिक सकाळला तुम्हाला माहिती आहे माझं सदर चालू होतं आणि मला एकच वाटत होतं खरं याचं पुस्तक निघावं. आबाने एक वाक्य उच्चारलं, माझ्या आरसी फंडातनं तुम्हाला त्या पुस्तकाला मी मदत करू. म्हटलं आबा आरसी फंड काय असतो. म्हणजे आरसी फंड म्हणजे लोक रेस खेळतात, जुगार, आणि त्याचा पैसा म्हणजे गृहमंत्र्याकडे असतो. म्हटलं जुगाराचं पुस्तक महापुरुषांना म्हटलं हे आबा फारच गणित वेगळं दिसतंय. म्हटले म्हणजे पैसा पापाचा असला तरी तो पुण्याकडे वळवावा लागतो म्हटले, तरच पुण्य मंत्र्यालाही मिळतं म्हटले, हे लक्षामध्ये घ्या. आणि सर आबाने या पुस्तकाचं प्रकाशन केलं. माझ्याकडं पुस्तक प्रकाशन होत असताना याच तुमच्या कोरेगावच्या सुनीता राजे पवार ह्या माझ्याकडे आल्या. ती माझी विद्यार्थिनी होती. प्राचार्य विद्यार्थ्यांना प्रकाशात आणतात, मी सर तुम्हाला प्रकाशात आणणार आहे. आज 16 आवृत्त्या झाल्या पुणे विद्यापीठाला हे पुस्तक लागलं सर. आज 9वीच्या पुस्तकात तो धडा आला, मुलं शिकतात, पुस्तकं लिहितात. माझंही कधी कधी सर एक मत होतं की MBचा सुद्धा असा एक मोठा अमृत महोत्सव आपण ग्रंथ काढला पाहिजे. तर आबा शेवटचं वाक्य माझ्या काळजाला भिडेल असं म्हटले होते. सर सगळं शेवट खरं असतं, महापुरुष येतात जातात, शेवट माणसाला मृत्यू असतो पण ग्रंथांना आयुष्य असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. ते ग्रंथ जे असतात ते पुढं बोलत राहतात. आणि प्राचार्य भोसले त्या कार्यक्रमाला आल्यानंतर म्हणजे यशवंतराव हा झेंडा तुमच्या खांद्यावरती तुम्ही आता महाराष्ट्रभर हिंडा, तुम्हाला बाबळीची झाडं पुष्कळ दिसतील पण चंदनाची झाडं तुम्हाला शोधावी लागतील. जेवढा आम्ही अशा अमृत महोत्सवाला येतो, पेरे पाटील साहेब तुमच्यासारखी माणसं मला भेटतात, तेव्हा MB असेल, तुम्ही असाल, ही चंदनाची झाडं असतात. कारण शेवट तुम्ही चंदनासारखे झिजलेले असता. जसं माझ्या एका कवी मित्रांना छान म्हटलंय की जेवढा अंगण पायाखाली तेवढंच नाचावं. आभाळाचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. प्रत्येकाच्या गळ्यात दडलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गाण्यासाठी अडू नये आणि गाणाऱ्याच्या गाठीवर काटा म्हणून करी पडू नये. वेचावी शब्द फुलं. फुलं 2 प्रकारची असतात, एक सृष्टीतली असतात आणि एक साहित्यातली असतात. माझी आई कुठल्या विद्यापीठात गेली नाही पण फुलं गोळा करते, देव सजवते आणि मला फक्त एक सांगते, देव माझ्या फुलांनी सजतो, शब्द फुलांनी तू माणूस सजवत जा म्हटले. आणि मी देवाला नाईला नमस्कार करतो, सांगतो हे सामर्थ्य मला दे म्हणून वेचावी शब्द फुलं गुंफाव्यात मला आणि सजवावेत अंतःकरणाचे देवारे. वेचलेल्या शब्दफुलांना धुमारे सुगंध जे आहेत आणि प्रत्येकाचे हात आमच्या MBसारखे चंदनाचे व्हावेत. हे हात चंदनाचे व्हावेत, त्यांचा गंध असाच दरवळत राहावा. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं एवढी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. सरांनी आता ज्याप्रमाणे सांगितलं की त्यांनी 6वे सुख हे पुस्तक लिहिलेलं आणलं आहे, त्याचबरोबर सरांची बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. चंदनाचे हात असेल, सुंदर जगण्यासाठी असेल,
6वे सुख असेल, अशी बरीच पुस्तकं सरांनी लिहिली आहेत आणि सरांनी आता आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सुद्धा केलं आहे. तेव्हा मी सर्वांना सांगते की सरांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत ती खऱ्या अर्थानं अगदी वाचण्यासारखी आहेत. तेव्हा सर्वांनी ती पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. यानंतर डॉक्टर यशवंत पाटणे यांची निवडक पुस्तके 50% सवलतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत. यानंतर मी ॲडव्होकेट PC भोसले यांना विनंती करते की त्यांनी राजेश पारठे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. उपनगराध्यक्ष खालापूर नगरपंचायत जिल्हा रायगड माननीय राजेश पारठे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी ॲडव्होकेट PC भोसले यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट PC भोसले. धन्यवाद. कवी किसन शामराव चव्हाण यांनी MB सरांवरती एक कविता लिहिली आहे, ती मी या ठिकाणी सर्वात आधी सादर करते. आदर्श मानवी जीवन कसे असावे MB सर तुम्ही जगायला शिकवले. षड्रिपूवर मान मिळवून समाजात अढळ स्थान मिळवले. आदर्श शिक्षक कसा असावा हे दाखवून दिले. आदर्श मित्र कसा असावा हे दाखवले. विविध क्षेत्रात निस्वार्थ प्रेरणादायी काम केले. देव देवळात नाही तर अंतरात्म्यात असलेले सिद्ध केले. प्रेमाने संयमाने निष्ठेने सर्व साध्य होते हे दाखवले. कर्म हाच परमेश्वर असल्याचे दाखवून दिले. पेरे पाटील आदर्श सरपंच पाटोदा औरंगाबाद यांना एकसळ गावी यावे लागले. याहून थोर एकसळ व परिसराचे भाग्य कोरले. अंतर्मनाने शुद्ध निस्वार्थ म्हणून त्यांनी अमृत महोत्सवी वर्ष गाठले. परमेश्वराने त्यांना शतक महोत्सवी वर्ष पार पाडावे हेच मी विधात्यास विनवे. कवी श्री किशन शामराव चव्हाण सेवानिवृत्त उपनिरीक्षक शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी ही कविता लिहिलेली आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहेत भास्कर पेरे पाटील. आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी ऐकण्यासाठी आलो आहोत. भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. ते सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गावाचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली. भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. अशा या महान वक्ता आज आपल्या सर्वांसमोर बोलणार आहेत. तर मी पेरे पाटील यांना विनंती करते की आपण आजचे सत्कार मूर्ती श्री मारुती भिकू तथा MB भोसले सर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा द्यायच्या आहेत. श्री मारुती भिकू तथा MB भोसले सर. ज्ञान संस्काराचा तुम्ही दिला वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. साऱ्या जगाने करावे ज्याच्यावर सुभाष्य, असे लाभावे उदंड आयुष्य. निवृत्तीने संपणार नाही तुमच्याबद्दलची आस्था, जिथे भेटाल तेथे ठेवू चरणावरती माथा. होऊ द्या पूर्ण मनातील सर्व इच्छा आकांक्षा, ह्याच वाढदिवसानिमित्त सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. यानंतर मी भास्कर पेरे पाटील यांना विनंती करते की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शनपर व्याख्यान द्यावं. श्री भास्कर पेरे पाटील. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे,
असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या एकसळ नगरीमध्ये हा जो अमृत महोत्सव कार्यक्रम आहे भोसले सरांचा, यामध्ये आम्हालाही बोलवलं, तुमच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आयोजकाचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर पाटणे सर लाभले, आत्ता ज्यांना आपण ऐकले, तसेच वेदांताचार्य शिवानंद महाराज पण आवर्जून उपस्थित हे आशीर्वाद देण्यासाठी भोसले साहेबांना अनेक मान्यवर मंडळी विविध क्षेत्रातील. माझे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा, औरंगाबाद पासून अलीकडे 10 किलोमीटर रस्त्यालाच लागून आहे हवेला. सर बोलले तसे त्याच्या खुलासा एकदा सुरुवातीला करून टाकतो, म्हणजे सगळ्याच्या मनातलं निघून जाईल. 7वी शिकलेला माणूस हे जिल्हा परिषदच्या शाळेत, तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी झालो. त्याच्यामुळं काय व्याख्याता, काय मोठं शिक्षण किंवा काय असं काही नाही ना. माझ्या गावात बी काही विशेष आहे ना माझ्यात बी काही विशेष आहे. खरं कधी कधी काय योग वाटतं, पण तुम्ही म्हणले सर तसं जे आमच्या इथं आहे किंवा जे आमच्या देणं, मी अख्खा महाराष्ट्र फिरतोय, आम्हाला कुठं दिसत नाही. काय नाही आमच्याविषयी, साधं आहे, साधेपणा आहे. खाऊन पिऊन लोक सुखी आहे. 5 एकरच्या वर कोणाला जमीन नाही. आत्तापर्यंत माझ्या गावात पंचायत समितीचा मेंबर झाला नाही. कोणा राजकीय पक्षाचे काय बोर्ड बॅनर नाही. आम्हाला कोणाचा राग बी नाही, कोणत्याच पक्षाचा काही राग बी नाही, काय नाही. आमदार जर माझ्या गावात आला तर मोजून 10 लोक जमा नाही व्हायचे. राग नाही, पण काही कामही नाही त्याच्याकडे आला. उपजत वारकऱ्याची औलाद आहे. 3 पिढ्या, आजोबा, पंजोबा, आई, वडील सगळे वारकरी होते. आम्ही फुकटचे वारकरी. त्याच्यासाठी विशेष काही करावं नाही लागलं. आयतं मिळालेलं धन, कीर्तन, प्रवचन, ऐकणे, वाचणे, नाटक, तमाशा, सिनेमा, जीवनात सगळं. मला कशाचा राग नाही. अजूनही एक सत्य सांगतो, मी कशाला वाईट मानत नाही. तुम्ही त्याचा वापर कशासाठी करता त्याच्यावर आहे. वाईट परमेश्वर कशाला वाईट निर्माण करीत आहे? तुम्ही पागल बसला का, येडा आहे का? तुम्ही त्याचं काय करता त्याच्यावर हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. या जगात वाईट काहीच नाही. तुमची नजर वाईट आहे, तुमची कृती वाईट आहे. खूप चांगलं आहे, खूप साधं सोपं राहायला पाहिजे, आणि आम्ही तेच केलं. काय आणि असं डिझाईन बनवलं किंवा इंजिनियर बसवलं असंही काही नाही. जी मानवाला गरज आहे, जी लोकाला गरज आहे रोजची, जी जी गरज लक्षात आली, जसा पैसा आला तसं करत गेलो. ते जे उभं राहिलं ते लोकांनी पाहिलं, सरकारने पाहिलं, अधिकाऱ्यांनी पाहिलं. तुम्ही सांगितलं तसं RR आबांनी अभियान काढलं, संत गाडगे बाबा. मी पण त्याच्यात भाग घेतला. त्याच्यात भाग घ्यायला पैसे लागत नाही, पण पास झाले तर पैसे मिळते. हे सरपंचांनी सोपी गोष्ट आहे. भाग घ्यायला 1 रुपया लागत नाही. मी पास झालो तर 25 लाख मिळाले. पण अजूनही अर्ध्या महाराष्ट्राच्या वर लोकांनी भाग घेतला नसेल. त्याचे घेत नाही भाग. 50-50 लाख, कोटीचे पुरस्कार आहे. स्मार्ट व्हिलेज मध्ये, वसुंधरा, माझी वसुंधरा मध्ये कोटी रुपयाचं बक्षीस आहे. बरं, तुम्हाला फॉर्म भरायला पैसे लागत नाही. पास होईल नाही होईल पाहू ना पुढं. एवढी चांगली एवढी मार्क, पाणी चांगले एवढं मार्क, ते काम करत चालायचं. गावाला फायदा होतो, पुरस्कार मिळतो. लय सोपं आहे ना. कुठे ट्युशन नाही लावावं लागत कोणा कॉलेजला किंवा शहरात, कुठे पैसे नाही भरायला लागत. इतकं सोपं साधं. मी कोणाकडे गेलो बी नाही, कुठे शिकलो नाही, त्याच्यातच शिकायला आहे. 95ला माझी ग्रामपंचायत स्थापन झाली. आधी ग्रामपंचायत बी नव्हती आम्हाला. माझ्या गावात मंदिर बी नव्हतं, एक पण कशाचंच मंदिर नव्हतं. मारुतीरायाची एक मूर्ती उघडी होती दगडावर. मी दर्शनाला जायचो, ते पाहायचे उघडे. मला वाटलं याला काहीतरी करावं.
म्हणून मी 94ला ते काम हाती घेतलं मंदिराचं आणि एक छानसं मंदिर बांधलं 94ला. मी हॉटेलमध्ये कामाला होतो तेव्हा. माझे तिकडे ओळखी पाळखी होते शहरात. त्यांच्याकडून पैसे आणून ते मंदिर 94ला पूर्ण झालं. 95ला माझी ग्रामपंचायत वेगळी झाली. लोकाला असं वाटलं हे बरं काहीतरी गावासाठी खटपट करतं, यालाच उभं करू द्या. म्हणून माझा नंबर लागला. वास्तविक माझा आणि याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. असं म्हणून नाही यश आलं असतं का अपयश माहीत नाही, पण माझी एक लाईन होती कामाची. तिकडे कोट्यवधी करोडपती अब्जाधीश झालं असतं कदाचित, माहित नाही. पण ते लोकांनी दिलं इकडे ढकलून. पण मला काय माहिती त्याच्यापेक्षा इकडे इतकं चांगलं आहे आणि एवढा आनंद आहे हे आत्ता कळायला लागलं की काय करतं अब्जाधीश. लय अब्जाधीश पाहिले मी आता. तिकडे नागपूरकडे गेलो होतो आत्ता 15 दिवस झाले. 3 कारखाने त्याचे नागपूरला मोठमोठे, पण 60-70 एकर जमीन बाग आहेत. फॉर्च्युनर गाडी, मार्केट कमिटीचा अध्यक्ष येतोच. पोरं तिकडे मला म्हणे घरी चला चहा प्यायला. म्हणजे चला गेलो, त्याच्या घरी गेलो. त्याने मला सांगितलं म्हणे दादा हे तुम्ही जे काम करता हे आम्हाला कधी डोक्यातच आलं नाही म्हणे. तो म्हणे माझ्या शेतात मी जायचो, ती फॉर्च्युनर गाडी रस्त्याने भरायची म्हणे दोन्ही चाकं. लोक संडासला बसायचे तर मग मी ती बुलेट घेतली म्हणजे 1 लाखाची. मधून जाऊ आपण कशी बरं म्हणलं चांगलं केलं. पण ते म्हणे तुम्ही किती सोपं केलं म्हणे, ते ठेवलंच नाही ना म्हणे, हा का नाही. त्याच्यामुळे तुमचं चांगलं काम आहे म्हणे. पण घरी काय म्हणे तुम्ही सांगितलं मला जर हे वाटलं म्हणजे घरी काहीच नाही म्हणतं. मग कसं काय म्हणलं काय तेवढ्यात ते आलं शिरा बिरा पोहे देऊ. म्हणलं करोडपती माणूस आहे, नागपूरला कारखाने आहे, फॉर्च्युनर भरत येते, लाखाची बुलेट घेऊन मधून आणतो, तो शिरा पोहे घेऊन येतो. याच्यापेक्षा लागत काय मला, काय लागतं काय लागतं. ती शक्ती आपण एवढे मोठे नाही, माफी मागून सांगतो. पण तुम्ही जर पूर्वी पाहिलं ना, संत लोक जर राजवाड्यात गेलेत ना तर राजाच उठून दरवाजापर्यंत जायचं ना. त्यांच्याकडे काय पैसा थोडीच होता नाही. म्हणून पैसा कमवणे असं नाही, तुम्ही कमा. तुम्ही कमी तर म्हणून आमचं बरं आहे. तुम्ही ते कमवत राहायचं. आणि योगायोगाने 25 वर्ष मला त्या गावचं काम करायची संधी मिळाली. सलग 25 वर्ष निवडून देणं सोपं नाही. निवडणूक म्हणलं तर कटकटी वाद आल्याच. त्या सगळ्या याच्यात हरपळून 25 वर्ष काम केलं तर नाही सोडून बस. 2 वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. एकदा अब्दुल कलाम साहेबांचे असते, एकदा प्रतिभाताईचे असते. अब्दुल कलाम साहेबांनी आम्हाला शपथ दिली होती की तुमचं बरं झालं तुम्ही इतर गावात जा, लोकांच्या पाय पडा, लोकांना विनंती करा, त्यांची गावं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा, करत राहायचं. संत गाडगेबाबत गाव राज्यात प्रथम आलं, स्मार्ट व्हिलेज मध्ये पण आलं. या वर्षी केंद्र सरकारने जे काय 6-7 लाख खेडे, या खेड्यापैकी 5 गावं अभ्यास करायला घेतले. देशातले 5 गावं. त्या गावात जाऊन अभ्यास करायचा आहे केंद्र सरकारच्या माणसाला किंवा यांचं कसं काय झालं. त्या 5 गावात माझं एक गाव आहे. काय याच्यापेक्षा काय पाहिजे, काय आहे मलाही कळत नाही म्हणतो मी. पण जगाला काहीतरी फायदा होतो, पण जग काहीतरी वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहतं. म्हणजे काहीतरी आहे तिथे. काय आहे आमच्या इथे, आम्ही कशावर जोर दिला, 5-7 गोष्टीवर जोर दिला आम्ही. माझ्या लक्षात आलं शतायुष्य मानव द्या. माणसाला 100 वर्षाचं आयुष्य परमेश्वराने दिलंय. हे गाठ्यातला शब्द आहे, माझ्या मनाचा नाही. 100 वर्षाचं आयुष्य मानवाला दिलेलं असताना तुम्ही कोणत्याही तरुणाला विचारा आज कोणालाही की तुम्ही किती वर्ष जगू शकता असं जर विचारलं त्याचं उत्तर काय येतं माहिती आहे? 60. किती? 60च्या वर म्हणत आहे. तुम्हाला काय वाटतं? 60च वाटतं ना. 40 कुठे गेलं आमचं? कुठे चुकलं?
आणि ह्या 60 वर्षात झालं बरं का ते. या 60 वर्षात 40 कमी झालं. जर आम्ही आता लक्ष नाही दिलं आणि पुढच्या 60 वर्षात आणखीन 40 गेलं, खाली किती राहील? 20. आपले पंतप्रधान मोदी साहेब म्हणते पोरीचं लग्न 21व्या वर्षी. 21व्या वर्षी लग्न करणं आनंदाची गोष्ट आहे, चांगलं आहे. मुलं सदृढ होतील, जन्माला येतील, पण तो जगला पाहिजे ना त्याच्यासाठी. मग मला काही गोष्टी सुचल्या त्या मी केल्या, तुम्हाला काही सुचेल तर तुम्ही करा. जे काही वाढ माझ्या बुद्धीप्रमाणे कुवतीप्रमाणे मी केल्या. आणि सांगतो पण काय सांगतो, पाणी स्वच्छ पाहिजे. 4 लिटर पाणी पोटात जातं रोज. सगळ्यात जास्त शरीरात काय जात असेल तर पाणी. कोणत्या डॉक्टरला विचारा, सगळ्यात जास्त आजार कशाने? पाण्याने. आणि अख्ख्या देशाचं पाणी खराब झालं. तुमचंच नाही, आमचं नाही, देशाचं खराब झालं. आम्हीच केलं. ड्रेनेज सोडलं, कंपनीचं मटेरियल सोडलं, संडास त्याच्यात नेऊन सोडलं, पिकावर औषध मारलं, वाहून गेलं तिथे गेलं, शेतात खतं टाकले, वाहून गेलं तिथे गेलं, म्हातारं मेलं, जाळलं, ते बी नदीत नेऊन टाकलं. कसं काय पाणी चांगलं कसं राहील? म्हातारं ते नदीत का नाही ते मला कळत नाही. ते राखो मी लय दिवसाची सांग. माझी आई वारली आता 4 वर्ष झाली, मी नाही नेला. तुम्हाला जर सांगितलं हे तुमच्या बापाची राख आहे, 2 ग्राम, फक्त 2 ग्राम गिलासभर पाण्यात टाका आणि तुम्हाला प्यायला द्या, पेन का तुम्ही? एवढे एवढे बापाची, बाबा आईची, नावड्याची पेन कोणी? मग तुम्हाला एवढं एवढं चालत नाही, मग लोकांच्या पाण्यात क्विंटल भर कसं नेऊन टाकते, तेव्हा लाज नाही वाटत झालं. कुठल्या झुटलं गेलं. मग कोणी म्हणून अरे बाबा पहिले लोक मूर्ख होते का, असा प्रश्न येईल ना. मी म्हणतो पहिले मूर्ख नव्हते, पहिले लोक घाबरत होते, अज्ञानी होते. त्यांनी कुणाला तरी विचारलं असं, गुरुजी ह्या राखाचं काय करायचं? गुरुजीने सांगितलं जा बाबा गंगात टाक, आंघोळ करून मोकळं बरोबर आहे ना. त्याला पर्याय काय दुसरा? आणि त्यावेळेस गंगा दोन्ही थड्या वाहत होती, प्रत्येक नदी वाहत होती, समुद्रात जात होती. आता जाते का? आता तुम्ही पाणी अडवलं, तुम्ही नेऊन टाकलं का नळाला आलं. तिकडे जसा बदल झाला तसा इकडे बदल करणं गरजेचं आहे ना. माझी आई वारली 4 वर्ष झाले, 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात सगळे राग टाकली, 5 झाडं लावली. कधी आठवण राहिली आईची, 5 झाडं भारी ना. अख्खं गाव पाहत राहिलं. येतोय पण आम्ही 4 भाऊ 2 बहिणी, मी कोणाच्या हाती कार्यक्रमात येतो. हे असे करायला पक्का इंग्रज माणूस लागतो. फालतू हे काय सज्जनाचं काम नाही. सज्जनाचं काम नाही. पण हे देशाला गावाला गरज आहे. पाणी चांगलं द्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. झाडं नाही फार कमी झाले. झाडाशिवाय या जगात काहीच नाही. म्हणून महाराजांनी सांगितले वृक्षवल्ली आम्हा सोयरे बनिचेरी. झाडात सोयरे म्हणले मजाक नाही. आम्हाला काय शिकवलं, या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. खोटं आहे. बाळपणात आई वारली तरी मुलगा जगू शकतो, पण बाळ जन्माला आल्यावर 2 मिनिटं ऑक्सिजन नाही मिळालं तर जगणार नाही. मग ऑक्सिजन किती महत्वाचं आहे आईपेक्षा बघा ना. झाडाशिवाय पाऊस नाही. झाड हे पावसाची एटीएम आहे. जिथे झाड तिथे पाऊस, जिथे झाडं नाही तिथे पाऊस नाही. म्हणून झाडं लावा, त्यातल्या त्यात फळाचे लावा. मी रोज लोकांना सांगतो फळात झाडं लावा, फळाचे झाडं लावा. लोक मला सांगते किंवा सरपंच काय सांगते, साहेब आम्ही फळाचे झाडं लावू गावात, रस्त्याला, जमिनीवर, बाजूला. पोरं ठेवायचेच नाही, तोडून खाऊन घेते ना. अरे त्याच्यासाठीच लावायचे ना, पोरासाठीच लावायचे बाबा.
पोरांनी फळं खाल्लं पाहिजे याच्यासाठीच लावायचे. आणि इतका जर तुम्हाला पोराचा राग आहे मग त्या भानगडीत तरी कशाला गेली, तू कुठं तरी कशाला गेला, घरात पडली होती त्याच्यावर. आमच्या लहानपणी आम्ही कधी फळं विकत नाही खाल्ले साहेब. जेवढं वयस्कर लोक विचारून बा, विकत फळं कधीच नाही खाल्ली. शेतात गेले फळं फुकट खायचे. आता आम्ही फळं विकत घेतो, ते फळं नाही जहर आहे, जहर. हर गोष्टीत काही ना काही कालवलेलं आहे. कसं 100 वर्ष जगन माणूस? एक नाही अनेक कारणे आहे ना. स्वच्छता नाही, गाव झाडूनच घेत नाही. 70 वर्षे झाले महाराष्ट्र झाडून नाही घेतला. गाव नाही महाराष्ट्र म्हणतो मी. अख्खं गाव रोज कोणीही कोणतीही गाव ग्रामपंचायत झाडत नाही. का झाडत नाही त्याचे विषय वेगळे आहे. आमच्या बापांनी काय सांगितलं, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. 70 वर्षाचे हात नाही फिरे, लक्ष्मी कुठून फिरे? बरं कळत नाही ते घर 2दा झाडून घेतो. गाव कोण झाडे? गाव झाडून घेतात ना. स्वच्छालयाचा वापर करत नाही. का वापरायचं माहित नाही. किती घाण असते त्याच्यात. बरं माहित नाही म्हणा. ते छत्रपती शिवाजी महाराज 1600 मध्ये स्वच्छालयाचा वापर करत होते. इसवी सन 1600. मी माझ्या डोळ्याने पाहिला तो महाराजांनी वापरलेला संडास पाहिला नाही. मी दर्शन घेतलं त्या संडासचं. थोडं जड झाली पण मी पाय पडलो त्याच्या. रायगड किल्ल्यावर 1600 आमचा बाप संडास वापरत होता. लाज वाटायला पाहिजे आम्हाला. अजूनही नाही. बरं 12,000 घेऊन मी नाही. गमतीने सांगत राहतो. गमतीने नाही, सत्तेच येते. हे जे जग पुढे गेलं ना, हे इस्रायल, अमेरिका, जपान, रशिया, हे ट्रम्प काय ते बायडन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता आहे ना, बायडनच ना. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज संडास वापरत होते त्यावेळेस ह्या बायडनचा जो आजा पंजा असेल कोण खज्जा 1600 तो दगड बी नेता असेल का मला शंका आहे. पाणी तर बहुत दूरची गोष्ट आहे. कोणाची अवलाद आहे आम्ही? काय मजाक आहे? मग एवढं असताना एवढा प्रॉब्लेम काय आहे? कुठे चुकलं? कसं काय गडबड झाली? तुम्ही सांगितलं तसे संतांनी आम्हाला खूप दिलं मग गेलं कुठं? आमच्यापर्यंत काय येत नाही? आम्ही सुखी का नाही? माणसाचं आयुष्य कमी का होऊ राहिलं? अजून एक शिक्षण एक विषय आहे, त्याला शिक्षणाची गरज आहे. ते पण चांगलं पाहिजे. अजून एक आम्ही आमच्या इथे केलं, जे वयस्कर मंडळी आहे, म्हातारे, गरिबी आहे किंवा मुलं नाही किंवा असून सांभाळत नाही, अशा लोकांना ग्रामपंचायत सांभाळते गावातल्या गावात. माझं मत असं आहे, वृद्धाश्रमात म्हातारं नाही पाठवलं पाहिजे दुसऱ्या गावाला. गावातल्या गावात घाला ना, आपलं सांभाळा, आपला बाप सांभाळा. काय लय अवघड आहे? या गावची लोकसंख्या किती? 4000. लय ते लय 30-40 लोक निघते. असे फार मुश्किल आहे. 30-40 निघाले तर निघाले. त्यांना सांभाळणं काय लय अवघड झालं काय? 4000 लोकांना काहीच नाही. पण त्यांचा आनंद वाढतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढतो, त्यांना हिंमत येते. उद्या आमचं काय होईल हे टेन्शन जातं आणि ते माणूस चांगलं सगळं करतो. आणि आम्ही करतो बस एवढा शब्दच आमचा आहे, बाकीचं आम्ही काही करीत नाही. लोकच देते निमित्त. आम्ही खूप लोकांनी पैसे दिले त्या कामाला, पण आम्ही उभं राहिलो फक्त. ह्या गोष्टी आमच्या इथे आहे की ज्या कोणाला सुचल्या नाही किंवा ज्या कोणा केल्या नाही. आपल्या गावातले म्हातारे ग्रामपंचायतने सांभाळले, कोणा केलंच नाही. अनाथ आश्रमात नेऊन घातले, वृद्धाश्रमात नेऊन घातले, तिथे जेलमध्ये घातल्यासारखं येते. माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. ज्याची त्याची सोच असते.
मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथे लिहिलं होती इथे थुकू नका. ते पाहिलं, माझं डोकं झालं खराब. इकडं पाहिलं, ते साहेबाला विचारलं, म्हणलं थुकायचं ते कुठे थुकायचं, ते मी थुकायचंच नाही. म्हणलं राहिलं बाबा. घरी गेला, ग्रामसेवकाला म्हणलं आपल्या गावात इथं थुकू नका असं बोर्ड दिसला नाही पाहिजे. तुला ठोकून काढेल मला. ते म्हणे का बरं? म्हणलं नाही, इथं थुकू नका हा बोर्ड आपल्या गावात तो लय लज्जास्पद बोर्ड आहे म्हणलं, आपल्या इथं नको. म्हणे मग म्हणलं सगळ्या गावात बेसिन बसवलं, रस्त्याला 32 बेसिन बसवले आणि त्या 32 बेसिनवर लिहिलं इथं थुका. मला इथं थुकू नका, मला लय चिड येतं. अरे इथं थुकू नका एवढी अक्कल तुम्हाला आहे बाबा, थुका कुठे सांगा ना. कलेक्टर ऑफिसमध्ये बी इथे इथं थुकू नका म्हणलं, काय पड झाला माणसाला. त्यांच्या लक्षात कसं येत नाही. मग त्या माणसाने पुढे बरं ज्या अर्थी त्याने लिहिलं इथं थुकू नका, त्या अर्थी त्याला हे बी माहिती की मला थुकायचंय. लिहिलं काय त्याला. हे आम्ही केलं, हे आम्ही वेगळं केलं थोडं. आमच्या इथे कामाची पद्धतच ती. या सगळ्या गोष्टी करताना ग्रामपंचायत जवळ पैसे लागते. 800 कुटुंब आहे, 5,000 रुपये एक कुटुंब माझ्या ग्रामपंचायतला देतात. हे सगळ्यात काळीज आहे आमचं महत्वाचं. ग्रामपंचायतीची मंडळी असेल तर माझे हात जोडून विनंती, हे ध्यानात घ्या सूत्र. एक घर 5,000, 800 घर, 40 लाख जमा होते दरवर्षी. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लोक पैसे देऊन मोकळे होऊन जाते, मागायचे नाही कोणाला. 40 लाख वन टाइम. आणि ते 40 लाख आम्ही गावासाठी सालभर खर्चितो. सरकार देते त्याच्यात नाव काम करतो. किती सोपं साधं आहे. मग हे 40 लाख आम्ही कुठं खर्चितो? रोजच्या लोकांचा खर्च, त्यांच्यासाठी वापस रिटर्न. का देते लोक 5,000 वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात 5,000 का देते? आम्ही त्यांना सुविधा देतो ना तशा. काय देतो आम्ही? 4 प्रकारचं पाणी आहे. साधं पाणी, जायकडून नेलेलं दुसरं पाणी, 24 तास आहे. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं. आरोची 20 लिटरची बाटल एका घराला रोज मोफत, पाणी मोफत. 5,000 दिल्यावर पैसे द्यायचे नाही. त्या दोन्ही पाण्याचे नाही, आरोच्या 20 लिटरच्या बाटलचे नाही. 20 लिटरची बाटली केवढ्याला येते? साधारण 20 रुपये. 20 जरी धरले तर 600 रुपये महिना, 7,200 झाले सालाचे. आम्ही घेतले किती? ते 2 नळ वेगळे, ते बी फुकटाचे, हे बी फुकटाचे. 4थं पाणी आहे, सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. ग्रामपंचायत आंघोळीला गरम पाणी देऊ शकते, विश्वासही बसत नाही. गढूळ द्यायचे प्रॉब्लेम आहे तर गरम कुठून द्यायचे. आता ह्या आठवड्यात आम्ही 5वं पाणी देणार आहे. 5वं. आमिर खान, अमिताभ बच्चन, उद्धव साहेब, शरद पवार साहेब पिते ते पाणी माझ्या गावातल्या शेवटच्या माणसाला मला या आठवड्यात द्यायचं. या नंबर 1चं जे बाजारात 50-60 रुपये लिटर आहे, शेवटच्या कोपऱ्यातल्या माणसाला ते पाणी द्यायचं. जपानचे मसनी आहे, तांब्याचे फिल्टर आहे. या आठवड्यात द्यायचं फुकट. कारण काय, तो 100 वर्ष जगला पाहिजे ना. आपला मुख्य उद्देश तो आहे. एकदा माणसाला 100 वर्ष जगायचं ते पाहून द्या. मग त्याचं करीन, देऊ शेती करीन, दुकान करीन, कपडा करीन, काय करीन ते त्याचं ठरेल. त्याचं आयुष्य चाललंय, हे सगळ्यात मोठं आहे ना, दुःख आहे ना. उद्या तुम्ही आम्ही सगळे 30-40 वर्षात मरणार असेल तर काय करता? मिलिटरीत घालायला पोरगं राहायचं नाही. आजूबाजूचे देश टपून बसले. चीन पुढच्या वर्षी आपल्या देशाचा पाऊस वरच्यावर पळून न्यायचा म्हणतो. चीन वरच्यावर पळून न्यायचं म्हणतो. रॉकी सच्चावाला नेते तिथे हनुमान चालूस आहे, वाचून चालन का? तुम्हाला काहीतरी
तिथं फुले साहेबांची लेखणी काम आहे. तिथे आमच्या गाडगे बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सांगितलं भांडे एका पण पुस्तकं घ्या, हे काम आहे. तिथे दुसरं काय काम येणार? आणि हे घडायला लय दिवस बाकी नाही ना, ती जवळ आलंय. म्हणून आम्ही सुधारायचं. आम्हाला कोणावर राज्य करायचं नाही. आमच्या अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं भारताला महासत्ता बनवायचं. महासत्ता म्हणजे दुसऱ्या देशावर राज्य नाही करायचं. आपल्या इथला प्रत्येक माणूस 100 वर्ष जगला पाहिजे, त्याच्या पायावर उभं राहायला पाहिजे. संपलं. आम्हाला काय कोणाचं घ्यायचं नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आम्ही तेच केले. 5 प्रकारचं पाणी आहे. सगळं मसाले बिसाले डाळी हे ते मसनी घेतल्या आम्ही ग्रामपंचायतमध्ये लोकांना करून देतो. 10-12 मसनी. हळदी पावडर करून न्या, मिरची पावडर करून न्या, धने पावडर करून न्या, डाळी करून न्या, शेवाय करून न्या, पापड करून न्या, बटाटा चिप्स करून न्या, उसाचा रस काढून न्या. फुकट तुमचा आनंद तुम्ही करून न्या. उसाच्या रसात सुद्धा आपण बाजारात पितो, त्याच्यात भेसळ आहे. उसाचा रस वाटतं का उसाच्या रसात भेसळ असेल म्हणून? उसात नाही, पण आम्ही त्याला सांगतो बर्फ टाक. तो बर्फ कोणा पाण्याचा आहे तुम्हाला थोडी माहिती आहे. आम्ही लय मित्राला आता बगर बर्फाचा रस द्यायचं सांगितलं, पण लोकांना थंड पाहिजे म्हणून त्याच्यासाठी पर्याय काढला. फ्रीज घेतली मोठाले, उसाचे तुकडे करून सकाळी फ्रीजमध्ये भरून द्यायचे. गिऱ्हाईक आलं की 2 तुकडे टाकले की रस काढून द्यायचा. थंडगार, पण बगर बर्फाचा. त्याची चव पण वाढली, कारण त्याच्यात पाणी मिक्स नाही झालं ना. सोप्या गोष्टी. आमच्याकडे जे हे बाजारात विकायला गेलं तर कोणी 4 आणायला घ्यायचं नाही. पण ते बाजारात नाही. मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरून द्यायचं मशीन गावचं, ग्रामपंचायतचं. या गावची लोकसंख्या 4000. 10,000 रुपये केले किती पैसे होईल? 40,000. मशीनीचे 30,000. आणि एकदा हवा भरायला 10 रुपये देतो आम्ही. मशीन गाव घ्यायचंच नाही. काहून तर आमच्यात मेळ नाही, आमच्यात विचार नाही. आम्ही काही करायला घेतलं, कोणा काही मांडलं का आम्ही त्याचं विपरीत काय होईल याचा विचार करतो आधी. आमचं पिठाची गिरणी वर्षभर दळून फुकट. किती दळून न्या तुम्ही. साखरपुडे करा, लग्न करा, बैलाला जनावराला भरडा करा. मला काही लोक विचारते काही घरात जास्त माणसे म्हणजे जास्त दळूनच नाही, काय करेन, काय त्याच्यापेक्षा काय करेन. संकुचित विचाराचे लोक. काय करेन त्या पिठाला घरी नेऊन जास्त करेन का? हे सगळं फ्री आहे म्हणून लोक 5,000 देते. आणि ग्रामपंचायत नफ्यात आहे. एवढं होऊन घाट्यात नाही. दिलेल्या 40 लाखात 35 लाखाच्या आत आमचं सगळं खर्च होतो. 5 लाख नफ्यात आहे. 10-12 वर्ष झाले आम्ही झेंडावंदन करत नाही. जेवढे लोक पहिल्या दिवशी झेंडावंदन पैसे भरते एप्रिलच्या, त्याच्यातून 4 चिठ्ठ्या काढतो. 17 सप्टेंबर, 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट. 4 चिठ्ठ्या ज्याच्या निघन त्याच्या बायकोच्या हाताने 4 झेंडावंदन करतो. आम्ही नाही करीत. साडी बाई आहे ना, पहिल्या दिवशी 5,000चं बंडल ग्रामसेवकाचं तोडतो. हे घे. काय सरपंचांना दोरी वाढत आहे, मान आहे काय गरज आहे त्याची? एक नाही अनेक गोष्टी अशा. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. 5,000 संपले नाही अजून. हे अमृत महोत्सव चालू झालं तर 100 वर्षाला काय म्हणते, शताब्दी लोक चाललं नाही. माहिती 5,000 काय काय देतो ते सांगणार, संपायचं नाही. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन वर्षभर फ्री आहे. 1 रुपया द्यावा लागत नाही. आणि व्यवस्थित वापर आहे. तुम्ही जर आम्ही काय देतो याचा विचार केला ना साहेब, आम्ही काही बी देत नाही. 100 वर्ष कशाने जगेन ह्याच गोष्टी त्याला पुरवितो आम्ही.
शेती करायसाठी एक ट्रॅक्टर आहे आमचा दुसरा, कचरा उचलायचा वेगळा. प्रत्येकाच्या घरून कचरा आणतो आम्ही. आमचा माणूस जातो कचरा घेऊन येतो. 2 बकेट दिलं त्याला पंचायतनंच, हे बकेट 2 घरीच कचरा ठेव, आमचा माणूस येईन ट्रॅक्टर येईन कचरा घेऊन दे. बाई गावात कचरा घेऊन का कुठून आहे? प्लास्टिक वेगळं ठेवायचं सांगितलं, पण ते प्लास्टिकमध्ये गडबड करते ते इकडे टाक. मग एक पिशवी दिली गेलं 2-1 वर्षापासून, पिशवीत ठेवा, एकदा घेऊन जाऊ. आम्ही त्या कचऱ्याचं खत करतो ना, तरी काही बाहेर ठेवायच्या, काही नाही ठेवायच्या, काही खाली फेकून द्यायच्या. एखाद्या बाईला जर बोललं ना, बाई तुला कळत नाही की प्लास्टिक काऊन असे करते? भाऊ लेकराकडून झालं असं काय बोलतात? लेकराकडून झालं म्हणजे आपणच गज बसून आपलं तोंडात आलं. पण मी जेवढा वरून काळा आहे त्याचे 10 पट आतून काळा आहे. लय आरामी आहे मी. तुम्ही जे समजतात तसं मी नाही. हे गावातले 2-2, 4-4 हजार रानडुकरं सांभाळायचे हे येडे गबाळाचं काम नाही. हे 3,000 डोक्याची 3,000 असते. आम्ही काय केलं 2 वर्षापासून, घरातलं जुनं प्लास्टिक 15 रुपये किलोने घेतो. आता एक तुकडा गल्लीत दिसत नाही तुम्हाला. बाया एवढ्या सज्जन झाल्या आणि एवढ्या विचारवंत बुद्धिमान झाल्या, तिचं तर ठेवती, पण कदाचित शेजारी घरी नसली तिचं पण नसलं ठेवते. एवढ्या बाया चांगल्या. माणसं तेच आहे जे 3 वर्षापूर्वी ऐकत नव्हते, त्याच लोकांना सांगावं लागत नाही. कशाने झालं? दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही आली माहित नाही. मी जे 15 रुपये देतो त्याला किलो मागे, पैसे कोणाचे? त्याचीच येईल. अरे किती सोपं आहे. आम्ही यायला सांगायचं कशाला? याच्या पुढे ज्ञानेश्वरी वाचायचीच कशाला? गाव जर सुधारायचं ना, माझ्या भाषेत सांगू, आमच्या मराठवाड्यातला त्यातले त्यात माझा ठेवणीतला शब्द आहे. तुम्हाला पचन का नाही पचन मला माहित नाही, पण मी सांगितले शिरायचं हे गावातले लोक नीट करायचे ना, यायचा मूत यायलाच पाजायचा तेव्हा तसे नीट होत नाही साहेब. की आम्ही असं करून, आम्ही तुम्हाला असं करून, आम्ही तसं करून, यांना देशाचं असं यानं सुधारणार आहे. आतापर्यंत कोण कोण शिकून गेलं ह्या देशात काय अंदाज आहे? श्रीकृष्णापासून, रामापासून, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, अलीकडे घ्या तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब, ही लोक शिकून थकून गेले. हजारो लाखात यांचा आकडा. ही त्याच्या ऐकत नाही, हे तुमच्या नामच्या कडून ऐकते. त्यांना गुंतवायचं. तुम्हाला जर सांगितलं 5 उंदरं उद्या सकाळी धरून आणा, तुम्ही काय करेल? उंदराच्या मागे पळत बसेल, पिंजरा लावून त्याच्यात भाकरीचा कुटका लावून ते खुद येऊन त्याच्यात बसेल. सोपा आहे. पिंजरे आम्ही जे लोकांना हे लावले, आम्ही पिंजरे. शेतीचा ट्रॅक्टर आहे, अर्ध्या पैशात शेती करतो साहेब आम्ही. म्हणजे बाहेर जर 1 एकर नांगरायला 2,000 रुपये लागत असेल, तर आमची ग्रामपंचायत 1,000 रुपये एकर मध्ये नांगरून देते. 5 एकर जमीन असले तर वर्षाचा फायदा झाला किती? मोगड वेगळं, रोटा वेगळं. हे आतापर्यंत पहिलं सांगितलंय, तरीही ग्रामपंचायत ना देते. लागलं मला गावाला जायचं, मला कागद लवकर द्या, तुमचा ग्रामसेवकातून आला नाही का, शिपाई आला नाही का, चिडचिड करते म्हातारे, वयानुसार करते. आम्ही काय केलं, 2-3 खुर्च्या आणल्या म्हाताऱ्याच्या, तिथे ठेवल्या. बस घेऊन आला ते बसलं का म्हाताऱ्याला त्या खुर्चीवर बसायचं, त्याचे पाय दोन्ही त्या खुर्चीत घालून द्यायचे. म्हाताऱ्याचे बटन दाबून द्यायचं. इलेक्ट्रिक खुर्ची आहे. त्या खुर्च्या त्या म्हाताऱ्याचे असे पाय दाबी द्या, म्हातारा उठतच नाही. काय
चिडचिड हे नाही. बरं इतकं सोपं आहे तर तुम्हाला काय द्यायचं नाही, त्यांचं त्यांनाच द्यायचं आहे. त्यांना द्यायचं आहे. नीट आहे का? मी फकीर माणूस आहे, मला 1 गुंठा जमीन नाही, शेती नाही, मुलगा नाही, कोणा राजकीय पक्षाचं नाही, उद्या खायची पंचायत आहे. मी काय देईन कुठून? त्यांचं त्यांना द्यायचं. तुम्ही म्हणाल झालं हे शिकेल नाही, काय भानगड नाही, मग एवढं ह्या गोष्टी शिकला कुठे? मी जगात रोज फिरताना शिकायचं. मी पहिले सांगितलं, तमाशा, नाटक, सिनेमा, ज्ञानेश्वरी, गाथा, प्रवचन, कीर्तन सगळं ऐकतो मी. सगळ्या जातीच्या सभेला जाईन, सगळ्या पक्षाच्या सभेला जाईन. आपल्याला काही काय त्याचं काही राग नाही, रोज नाही. शरद पवार साहेबांची सभा असलीच जायचे, बाळासाहेब ठाकरेची असलीच जायचे, इंदिरा गांधीची असली. आपलं काय ऐकायचे दोन्ही विचार. कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, ज्ञानेश्वरी ऐका. 10 वर्ष पंढरपूरची पायी केलेलं, वारी केलेलं माणूस. प्रवचन, कीर्तन, तमाशे, सिनेमा सगळं पाहिजे. नजर फक्त वेगळं. आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं. मुस्लिम संघटना असो, दलित संघटना असो, RSS असो. इवन मोहनराव भागवत साहेबापुढे जाऊन बसले होते एकदा. आपलं प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला शिकायला? तुम्ही सगळ्याला वाईट म्हणून चालायचं नाही. इवन शरद पवार साहेब माझ्या गावात आले होते एकदा पाहायला. काही कार्यक्रम नाही, एवढं बॅनर सुद्धा नव्हतं. 1 तास बसले आणि बिस्लरी बॉटल बी नाही. मी कधी पुढाऱ्याला बिस्लरी बॉटल आणत नाही. मला लय राग आहे. जे आमचं पाणी आहे ते प्या. सरपंच हा पुढाऱ्याला चांगलं पाणी द्यायसाठी सरपंच झाला. मी ते एकदा रागाराग बोललो होतो. पुढारी यायचं म्हणून जर ग्रामसेवक सरपंच बिस्लरी आणायला रोडवर गेला तर ट्रक खाली मिळाला पाहिजे, वापस नाही आला पाहिजे. गावातल्या लोकांना चांगलं पाणी द्यायसाठी सरपंच आहेत. कुठे शिकतो म्हणलं ते पोतराज आहे ना, पोतराज आईचा भोप्या, तुळजापूरच्या आईचा भक्त, खना लावतो करा. तो बघा काय करतो, घरोघर जातो, मागतो भिक्षा. ती बाई त्याला ताटात किंवा सुपात धान्य देते. बरोबर, कमीत कमी 100 ग्राम धान्य राहत असं. तो 100 ग्राम धान्य घेऊन झोळीत टाकतो. त्याच्यानंतर काय करतो तो आठवत ना? त्या दाण्यापैकी 4 दाणे परत देतो. चमत्कार आहे. घेतले किती? 100 ग्राम. दिले किती? 4 दाणे. ती बाई खुश होती. हो, अरे म्हणलं हे काय गणित दिसत, एवढं द्यायचं आणि एवढं घ्यायचं. बाई खुश होती. म्हणजे समाजाच्या अपेक्षा फार कमी आहे, पण आमच्या पुढाऱ्याला अक्कल नाही आहे ना. एवढं घ्या बरं भाडव्या हो, पण एवढे तर द्या वापस. आलं का गडप, आलं का गडप. कसं काय लोक समाधानी होईल? पहिलं ऐकलं होतं कोळशात खाल्लं, सिमेंटात खाल्लं, चाऱ्यात खाल्लं, दगडात खाल्लं. आता संडासात बी खाते म्हणते. संडासात पण पैसे खात असते. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला, सगळं वाटून दिलं, काय ठेवलं नाही, कर्ज माफ केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत झालं तुकारामांनी काय ठेवलं नाही. त्यांनी एक डालगा टोपला भरून नजरांना पाठवला, हे घे तुला. तुकाराम महाराजांनी उघडून पाहिलं, काय सोनं चांदी हिरे. अरे माझं मी वाटून दिलं, तो कशाला घेऊ. छत्रपतीचं वापस झालं, मजाक नाही, गायऱ्या गायऱ्याचं नव्हतं ते. आम्हाला माझे आमदार होते, साडूभाऊ भेटलं ते सेल्फी काढू का म्हणतो. छत्रपतीचं वापस झालं. तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, माती समान. हा अभंग आम्ही रात्री म्हणतो, तरी सकाळी मतदानाचे 1000 घेतो म्हणलं भूटान आणला. मतदानाचे कसे काय पैसे घेते लोक मला कळत नाही. लयच अतिशय बिनलाजेपणा आहे. म्हणजे त्याच्या इतकं व्याशाबरी होते मतदानाचे पैसे घेणारे माणसापेक्षा व्याशाबरी. काय सांगायचं, लयच हलकटपणा होतं. आता आपल्या लोकशाहीला, मूळ लोकशाहीला घातकी येते आणि तुमच्यात धमक नाही राहिली ना जबाब विचारायची.
ते काय म्हणतो 1 कोटी खर्चून आलो. तुमच्यात धमक नाही राहिली, ती धमक. म्हणून मतदार केल्यावर आमदार उठून येत नाही. का येत नाही? त्यांचा दोष नाही, पैसे देऊन आले ना. आमदार हो, खासदार हो, कोणी पुढारी हो. नाही नाही, 40 वर्ष झाले मी ह्या भानगडीत कधी गेलो नाही. 25 वर्ष एक हाती सत्ता होती माझ्याकडे, कोट्यावधी रुपयाची कामं केली. माझं ग्रामपंचायत ऑफिस 1.5 कोटीचे बांधले मी. सेन्सरचे दरवाजे त्याला ऑटोमॅटिक उघडते, माणूस गेल्यावर हात नाही लावा लागत. जवळ गेला दरवाजे उघडते, मध्ये गेले बंद होते. 8-8 हजार रुपयाच्या नळाचे तोटे आहे त्याला. एवढं 25 वर्ष एक हाती असताना मी माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 25 रुपयाचं लफडं केलं नाही, करायचं नाही. हे उगत थोडी होते. ही जी ताकद आहे ना, हिला कोणी हिरावून नेऊ शकत नाही ना. हे आमचं भांडवल आहे. कोण कुणीकडे जाऊ, आमची बरोबरी नाही करू शकत फकीराची. माझ्या ते ईडीला चॅलेंज आहे, तुमच्या बापाचे पोटचे असले तर आम्हाला नोटीस पाठवा. काय पाठवून ते नोटीसचा कागदाचा खर्च तरी नाही आपण काय मुद्दाम समजून काय घ्यायचंय. माझं ह्या मताला आलो मी, ह्या सूत्राला, की महत्वाचं तुम्हाला सांगतो, पुढाऱ्याच्या भरोश्यावर गाव सुधारायचं नाही. आम्हाला 700 वर्षापूर्वी मंत्र दिला ज्ञानेश्वर महाराजांनी, आपली आपण करा सोडून, दुसऱ्याच्या भरोश्यावर बसायचं, शास्त्राच्या भरोश्यावर बायको करायचं नाही. ज्याच्यात धमक आहे त्याने या भानगडीत जा, नाही तर आपल्या रामदेव बाबाच्या आश्रमात जा. लय सोपा आहे. तिकडे जाऊन बसा, तिथे हाताखाली काही नोकरी करा, तिकडे काम करा. तिकडे जगण्यालाही सोपा आहे, काय लागत नाही आम्हाला. मी पहिले सांगितलं, आमच्या राष्ट्रपुरुषांनी संतांनी आम्हाला भरपूर, आम्ही नवरी ही पद्धत सांगितली. पहिल्या दिवशी झाड लावा, तुम्ही ते तांबे बी ठोकरा, आम्हाला काही तकलीफ नाही. ते तुमचे पैसे, पण आमचे बी एक घ्या ना. लावून राहिले झाडं पोरं, एवढा जीव लावते त्या झाडाला ती बाई. कायच काय, नवरी एकदा खड्ड करत होती घरापुढं, असं दरवाजा पुढं. हे म्हातारीन पाहिलं, उन्हाचं टाइम, दुपारचं लग्न होऊन आले होते. अरे म्हणे, मेल्या हळदीचं अंग तिचं, नवरीला खड्ड करायला लावून राहिला, झाड लावायला लागतो, तुला काही लाज वाटते का म्हणे? हे तोच काम म्हातारी म्हणे. लावा आजी, मीच सांगितलंय. ही नवीन पद्धत आली म्हणलं, आता ही कराच लागते. काय नवीन पद्धत आहे म्हणे? लय गुजरातून आली, आपल्याकडची नाही पद्धत. काय पद्धती कोण आल्या, काय कोण आल्या, ही गुजरातून आली. काय पद्धत आहे म्हणे? म्हणलं, पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं तर लेकरू बाळ जगत होत, ते जगतच नाही. असं म्हणजे म्हातारी माती लोटू लागली. आणि मी खोटं नाही सांगितलं. नाही लावले झाड ते नाही जगायचे लेकरं बाळ, लक्षात ठेवा. ऑक्सिजन मिळेल कुठून? लाव लागणार आहे. कोरोनाने पुन्हा मुंबईला जास्त लोक मेले, ते आजाराने नाही मेले, ऑक्सिजन कमी पडला तिथं. झाडाशिवाय पर्यायच नाही तुम्हाला, झाडं लावाच. अरे वाटतं ते त्याला. आता हे जे गल्ली आहे का, ही 10 फुटाची 8 फुटाची, या गल्लीत आम्ही काय प्रयोग करू राहिलो, तारा बांधायचे आडवे, हे घराला ते त्या घराला तार, हे आपले ही तार असते याच्यातले काढून, आणि दोन्ही बाजूने घराच्या साईडनं वेल लावायचे आणि त्याच्यावर चढवायचे. वेल कशाचे? कारलं, दोडकं, भोपळे. तुम्हारे खत में हमारे सलाम. येलचे येल, दिसनचे दिसन, भारी बाई तिथं भोपळं तोडीन, चिरीन, खाईन. कशाला इकडे तिकडे तरफड करायला जाते? येऊ शकते ना तिथं. त्याला किती पाणी लागत?
जेवताना पाणी घालायचंच नाही, तुम्ही जेवताना हात धुवा फक्त. चवदार दोडकं, चवदार भोपळं, चवदार कारलं तुमच्या दरवाज्यात येऊ शकतात. आणि गरज आहे देशाला ह्या गोष्टीची. तुम्ही म्हणून एवढ्यानं तेवढ्यानं काय होतं. आमच्या वाडवडिलांनी सांगितलं, थेंबे थेंबे तळे साचे. मी असं नाही वाचित, मी उलट वाचित. जर थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे, तर थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरं आहे. आमचे तळे आटले आता, अजून जागे व्हायचे, अजून विचार. कोणाला नाव ठेवायचे नाही. हे जगात कोणी माणसं वाईट नाही. आपल्याला सगळे एकमेकाला वाईट दिसते, पण ती वाईट नाही, ती त्यांच्या जागेवर आहे. मला एकदा असा प्रश्न पडला होता, हे देवाला काही काम नव्हतं का, यानं काही काही हरामखोर काऊन सोडले आमच्या. आम्हाला काय त्रास देतो, ती काय काय बदमाश असे काऊन आहे. पण म्हणलं देव तर असं करू शकत नाही, परमेश्वर असे कशाला करेल. म्हणजे असं काय झालं, खूप विचार करायला लागलो. हे कशात पुस्तकात नाही, गाथ्यात नाही, ग्रंथात नाही, पण सत्य घटना आहे. मला सुचलेलं उत्तर आहे. म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन घ्यायची गरज, माझा काही दावा बी नाही त्याच्यावर. मी घरात पडल्या पलवर मला असं सुचलं, या जगात सगळ्यात सुरुवातीला विष्णू लक्ष्मी दोघच होती, कोण नव्हतं या विश्वात. तेव्हा त्या लक्ष्मीनं देवाकडे आग्रह धरला, म्हणे देवा आपल्यात तिसरं पाहिजे. देव म्हणे कशाला कुठाना, बरं हे दोघं त्या अखंड ब्रह्मांडात. ती म्हणे एवढ्या ब्रह्मांडात दोघं, त्याच्यात तुम्ही कुठं गेलं की मग मला खाली कोणी राहत नाही. तिसरं पाहिजेच. बाईचा आग्रह लक्ष्मीचा देवाला मोडता नाही आला. ठीक आहे म्हणे. देवाने एक मातीचा गोळा घेतला, चिखलाचा गोळा केला, मंत्र म्हणले देव, आणि जीव तयार केला तिसरा. तो झाला डायनासोर. आणि ती घाबरली लक्ष्मी. अहो असं थोडी सांगितलं म्हणे मी तुम्हाला तयार करायचं, हे काय करून बसले म्हणे. ते म्हणे हुकलं, असं नाही, तुमच्यासारखं दिसणार पाहिजे म्हणे. बाईची इच्छा असते नवऱ्यासारखाच दिसणारा मुलगा आपल्याला असा. साहजिक आहे, काय हे चुकलं. देवाने दुसरा जीव घेतला, दुसरी माती घेतली. हत्ती झाला, टुक्कर झालं, कोलं झालं, कावळा झाला. 84 लाख जीव देव तयार करत होते. काही वर्ष काम चाललंय, पण माणूस काही देवाकडून झाला होईनाच तो. आणि हिचं काही समाधान होईना. नाही पाहिजे तर तुमच्यासारखंच. काही वर्ष काम चाललंय ते. शेवटी देव हरले. आणि बाई तुला कसं पाहिजे मला कळत नाही, माझ्याकडून काही होत नाही म्हणे. आता मी माती बी घेऊ शकत नाही, एकदम थकलो, माझं शेवट आला म्हणे, आता मी नाही करत. बाईची जातलं चिकट. ती म्हणे देवा नवी माती नका आणू, तुम्हाला होत नाही ना आता, नवी माती नका आणू. हे जीव तयार करताना थोडी थोडी पडली म्हणे इथं खाली, ही घ्या. आणि मग देवानं उरलेली माती घेतली. हा हे बरे म्हणे इथले. सगळी उरलेली माती गोळा केली आणि देव मंत्र म्हणले, चमत्कार झाला. त्याचा झाला माणूस. कोणत्या मातीचा? त्याच्यात कुत्र्याचे गुण आले, त्याच्यात डुकराचे गुण आले, त्याच्यात सापाचे गुण आले, त्याच्यात ती म्हणते तू असं काऊन करतो. आता ते उरलेल्या मातीतलं गुण तिकडे जास्त गेलं, त्याचा काय दोष आहे त्याच्यात? त्याचा काय दोष? तुम्ही आजूबाजूला नजर टाका, तुम्हाला कळून येईल हे कोणत्या जातीचं आहे. हा त्याचा दोष. हे हाच ईश्वर निर्मिती आहे. शेवटी आपण भाऊ भाऊ आहे. त्याला कसं हँडल करायचं, त्याचा कसा फायदा करून घ्यायचा, हे 84 लाख जीव आपल्यासाठीच आहे. मग ते कोणताही प्राणी, कोणताही जीव असू द्या, वाईट नाही. आपण त्याला कसं हे करतो त्याच्यावर या सगळ्या गोष्टी. असेच गावातल्या लोकांचा विषय आहे. गावातल्या लोकांना सरपंच कसा वापरतो घेतो त्याच्यावर या गोष्टी आहे. तो जर स्वतःच्या 100 रुपयाचा दाखला घेऊन 100 रुपये द्यायसाठी जर काम करत असेल हलकट, तर यश येणार नाही.
समाज चांगला आहे गावातला, याला वापरून घ्या तुम्ही आणि त्यांच्याकडूनच त्यांचं करून घ्यायचं आहे. आजरामर व्हायचं आहे. तुमच्या आईबापाचं रक्त चांगलं म्हणून तुम्ही सरपंच झाला, मजाक नाही. त्याचं चांगलं करा ना गावासाठी. काय प्रॉब्लेम, पुढं काय लागतं, काय लागलं मला काहीच नाही, काय आहे काय माझ्यावर काहीच नाही. सगळं पाणी ड्रेनेज अंडरग्राऊंड आहे, सगळे रस्ते चकाचक आहे, वापरलेलं पाणी पण फिल्टर होत आहे, शाळा चांगल्या, अंगणवाडी. 38 म्हातारे माझी ग्रामपंचायत सांभाळते. 38 गावातले गरीब हे, अडचणीचे हे, ज्यांना काही नाही असे. 2 टाइम जेवण, खाणं पिणं, 2 किचन बनवलं, 2 महिला कामाला आहे, तापचं जेवण द्यायला. हा बुड्डे खायचे काय खुश आहे, काय लागतं. काही जे काठावर होते ते बी रोखले, म्हणजे जे लेख सुन जेव घालत नव्हते ना, चांगले जीव लावत नव्हते, ते आता लय जीव लावते. नाही म्हातारा तिकडे गेलं तर सगळ्या गावात यायचंच आहे. 40 लोकांना खर्च किती घेतो, 1000-1500 रुपये. या गावचे 700 कुटुंब असते ना ह्या गावात, 700. एक जणांनी 1 दिवस घातलं तर 2 वर्ष नंबर नाही यायचा. लय अवघड आहे. आम्हाला पुढं काय करायचं जाण नाही ना. अजूनही आमच्या इथं लोक हाटलीवाले सकाळी 1 गिलासच्या हाटली पुढे टाकून देते. पाहिलं तुम्ही काय टाकते मला काही कळत नाही. माझ्या काही वापस जात नाही, पण कसं काय टाकते. अजून लाखो हाटली असते ना, खुशाल 1 गिलास चहा सांडून देते आणि इकडे दुधात पण टाकी तो आराम. हा जीवनाचा आनंद कळला नाही. आम्ही येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, कोणाच नेलं नाही, नेऊ शकत नाही. मग हर गोष्ट जर सरकारने करावं तर आम्ही कमवलेलं काय करायचंय. जर तुमच्या मुलाला नातवाला तुम्ही चांगलं पाणी देत नसेल तर जगताच कशाला. म्हणून माझी गावगाव विनंती, कर भरा आणि ग्रामपंचायतीने सुविधा द्या. माणूस 100 वर्ष जगन असा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे घोड्यावर हिंडायचे, 35 किलोची तलवार होती त्यांच्याकडे, वजन तिचं 35 किलो. आमचं पोरग 35 किलो भरत नाही आता. अंगणवाडीचे ताईले साथ येते. आता तुमचं बारकं काट्ट जन्माला यायचं आणि अंगणवाडी ताईचे काय संबंध आहे, याला तुम्ही जिम्मेदार आहे. ती नंतर तुमचं सांभाळते ते उपकार आहे. म्हणून आपलं आपलं करा. आम्हाला हे संतांनी शिकवलं, ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावं. इथंच सगळं आहे. सावता महाराज 15 किलोमीटर गाव असून पंढरपूर एकदा बी पंढरपूरला गेले नाही. त्यांना विचारलं पंढरपूरला जात नाही, मग देव कसं, मग ते काय काम आहे देवाची, असली गरज ती आहे. ते म्हण ते बी यायचं नाही, तू जायचं नाही. नाही आलं नाही आलं नाही, माझा देव इथंच आहे. कशा दे, कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी. मग शेतकऱ्याचे देव कांदा मळा भाजी ते, सरपंचाचे देव कसे दे. ग्रामपंचायतमध्ये लोकांची सेवा करण्यात, सेवा करण्यात जो आनंद आहे ना सर, घेण्यात नाही देण्यात. घेणारा कधी भिकारी, देणारा दाता. करा लोकांसाठी, काय प्रॉब्लेम आहे. आणि त्या लोकांना एकदा शिकवा, माहिती होऊन द्या. आम्ही दर महिन्याचा खर्च बाहेर लिहितो, आले किती गेले किती, काय अडचण काय त्याला. लोकांना कळलं नाही. संडास का वापरायचं हे बी लोकांना माहिती. माझं गाव 25 वर्षापूर्वी 4-4 हजार रुपये बँकेचं कर्ज काढून आम्ही हागणदारी मुक्त झालेले साहेब. मजाक नाही, हे एवढं सोपं नाही दिसतंय. 25 वर्षापूर्वी प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराने 4-4 हजार बँकेचं कर्ज काढलं होतं आणि त्या बँकेवाल्यांना मी दिलं होतं. फेडे लोकांना पैसे. तेव्हा संडास बांधले होते. 90 दिवसात माझं गाव हागणदारी मुक्त झालं होतं, फक्त 90 दिवस. मी त्याच्या आधी 10 वर्षांनी बांधला होता. मी 10 वर्ष आधी कोण बांधलं तर त्याच्या आधी 10 वर्षांनीच मला खोली झाली. त्याच्या आधी खोलीच नव्हती. म्हणून संडास का बांधायचा. ज्या वेळेस आम्हाला लघवीला संडासला जायचं, जा वाटलं, नीट आहे का, 10 सेकंदात गेलं पाहिजे. 10 मिनिट नाही, 10 सेकंदात.
ताबडतोब गेलं पाहिजे. नाही गेलं तर आमचं आरोग्य खराब, रक्त परिणाम होतो. ताबडतोब जायचं. आता ताबडतोब जायचं तर आमच्याकडे सुविधा पाहिजे ना. घरी दारी ग्रामपंचायत, मार्केट, बाजार, ST, रेल्वे, विमान, संडास पाहिजे ना. विमानात संडास आहे. त्याचे कारण आहे ते तुम्हाला वाटलं तेव्हा जाता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल याचा काय पुरावा आहे की वाटलं की जायला पाहिजे. या जगात 84 लाख जीव आहेत. हे जेवढे आहे ना पहिल्यांदा सांगितले ते, याच्यापैकी कुणीही 10 सेकंद उशीर करीत नाही. म्हणून त्याला दवाखाना लागत नाही. म्हैस म्हणते का एवढं धुणत होते मग संडासला जाते असं करते. कुणी 10 सेकंद उशीर करत नाही. जनावराला दवाखानाच नाही हो. माणसाने जे जनावर पाळले त्यांना दवाखाना लागला. किती सोपं आहे आम्हाला जगणं. काही प्रॉब्लेम नाही. जगात काही नाही. मी 22 देशात गेलो आतापर्यंत. भिकारी आहे. आमच्या पुढे त्यांची कुवतच नाही. आखातामध्ये, दुबईमध्ये तिकडे मी 9 दिवस फिरलो. तिथे विचारलं पाऊस कधी पडला तर म्हणे साहेब 5 वर्ष झाले तेव्हा 5 मिनिटं पडला होता. 5 वर्षे पाऊस पडत नाही. खाली 1 गुंठा जमीन नाही, पूर्ण रेती. नळाला 24 घंटे पाणी. आमचे गाव वाहून चालले पण नळाला काही येत नाही. असे बुटानं आणले पाहिजे धरून. दुबई मधलं भाजी मार्केट जर पाहिलं साहेब तुम्ही ते नंबर 1चा भाजी मार्केटचा माल सगळा प्रत्येक देशातून निवडून गेलेला. तिथे काहीच पिकत नाही. दुबईमध्ये हाय काय असा प्रश्न जर कोणा विचारला तर काहीच नाही. शेती नाही, पाणी नाही, काय मग तिथं जगाचे ऑफिस आहे. काय डोकं त्या राजाचं. तुम्हाला एक गोष्ट सांगू, दुबईमध्ये त्या राजाने, मुस्लिम राजा आहे, हुकुमशाही आहे, तिथं रामाचं मंदिर बांधलं त्यानं. कुठं? दुबईला. त्याला माहिती आहे हे पागल येते आणि ते 1 रुपयात टाकते. किती भारी हो. आम्ही काय येड्याने करतो काय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या आज्याची बोलला. आता जमीन कोणा ठेवली? आज्याने. वाडा कोणा बांधला? आज्याने. लग्न कोणा केलं? आज्याने. ध्यानात कोण राहिले? छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे कसं काय? याचा स्पष्ट अर्थ असा आहे ते लोक जगासाठी, समाजासाठी जगले म्हणून समाजाने आठवणीत ठेवले. आमच्या आज्याने कधी ग्रामपंचायतचा टॅक्स भरला नाही. घराच्या पुढे दगड ठेवले, नळाला तोटी लावली नाही, कोणाचे घेतलं वापस दिलं नाही. याला हलकटाला कोण ध्यानात ठेवीन? आलं तर मेलं ना. भोसले साहेबांचं काऊन 75वी, इतर लोक नाही का? काहीतरी असते ना तुम्ही. म्हणून जे लोक समाजासाठी जगते ना तेच खरे. पैसा तुम्हाला कमाएन, पैसा उदरनिर्वाहापुरता पाहिजे, पोट भरा. उत्तम व्यवहार जोडून या त्यांना. चांगल्या मार्गाने पैसा कमवा, चांगल्या मार्गाने खा. झालं त्याला पायापाशी ठेवा. तुम्हाला याच उदाहरण जर सांगायचं एवढं सांगून ठेव. ही जी जागा आहे एवढी 100 बाय 100ची, हे पटाने असे याचं गोडाऊन बांधलं एवढं मोठं आणि 2-2 हजाराचे बंडल थप्प्या ठेवल्या याच्यात. एवढं गोडाऊन ना, किती पैसा होईल त्याच्यात? का अंदाज आहे? आपण एवढा पैसा कमवू शकतो का? नाही. पण एवढं गोडाऊन भरून 2-2 हजाराचे बंडल पैसा तुम्हाला दिलं, हे बाबा तुमच्या मालकीचे झालं, घ्या तुम्हाला, जा गोडाऊन मध्ये राहा. तुम्हाला गोडाऊन मध्ये ढकलून दिलं आणि शटर लावून घेतलं. तुम्ही मध्ये किती दिवस राहील? आपली चर्चा आहे, 1 मिनिट पटापटा बोलले तर बरं होईल. आता तुम्हाला मध्ये कशाची गरज आहे? काय पाहिजे अजून? अन्न पाणी पाहिजे. पाणी दिलं बिस्लरीचं, अन्न, जेवण दिलं, जे पाहिजे ते पंजाबी डिशेस, कोणतं बी खिडकीतून बरं का, बाहेर नाही यायचं. पेपर दिला, TV दिली, मोबाईल दिला,
AC दिला. आता किती दिवस आहे राईट? मग आता नेमकं बाहेर त्याला कशासाठी यायचं? म्हणजे ज्याच्यासाठी तो करू राहिला ते त्याला मध्ये सगळं ऐकतंय, मग बाहेर कशासाठी यायचंय त्याला? हं? समाजासाठी, त्यांच्या काळ्या खोपसाला. नक्की बाहेर कशाला यायचं त्याला? याचा अर्थ त्याच्यात सुख नाही, सुख माणसात आहे. म्हणून तर आम्हाला सांगितलं माणसाने माणसाशी वागावे. किती सोपं आहे हो, किती सोपं सांगितलंय. आम्ही रोज ऐकतोय, म्हणतोय, वाचतोय, पाहतोय, पण शून्य. ह्या जगात इथल्या इथे शिकायला लई आहे, म्हणून शिका. मला पुन्हा इथे बोलवलं, माझा आदर सत्कार केला. सरांसारखे पाटणे, सरांसारखे माणसं, विचारवंत, बुद्धिमंत अनेक लोक बसले. महाराज पण एक तासभर बसले. माझं भाग्य आहे तुमच्यासारख्या लोकांकडे पण मला संधी मिळाली. माझा हेतू एकच होता की आपापली सोडवणूक करा, आपल्या गावाने आपलं करा. सरकारला दोष द्यायचा नाही, आमदाराला दोष द्यायचा नाही, पुढाऱ्याला दोष द्या. त्यांचे कामं त्यांना करू द्या, आपले कामं आपण करा. आपली सोडवणूक करून घ्या. शतायुष्य आम्हाला मिळू शकतं जर आमच्या गावाने ठरवलं तर. आपल्या गावातलं आज जपानला 100 वर्षाचा माणूस काम करतोय नुसतं जगत नाही. रशियात पण 100 वर्षाचा माणूस काम करू राहिला. आम्ही हे साधं नुसकार नाही आमचं. हे आम्ही कुणीकडे चाललो, तुम्ही जग कुणीकडे चाललंय. म्हणून माझे हात जोडून विनंती, याचा गंभीर्याने विचार करा. साहेबांची 75 तर झाली, 100 तर तुमच्याकडे पाहिल्यावर नक्की वाटते सहज होईल. आणि त्याच्यात हे एक कारण आहे आणखीन. या बाकीच्या इतर गोष्टीत आहेच आहे. तुमचं मन चांगलं पाहिजे, तुमचं वागणं बोलणं चांगलं पाहिजे. तुम्ही 100 वर्ष जगू शकता. जगानं असं आपण मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करू. बोलायच्या नादात एक अर्धा शब्द माझ्याकडून चुकीचा गेला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, माझा हेतू समजून सांगण्याचा चांगला होता, तरी कोणाला राग आला असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलेलं आहे. वास्तविक अध्यक्षीय समारोप मी अगोदरच केला आहे, पण जाताना फक्त एकच विनंती करणार आहे, आणि मी पेरे पाटील साहेबांना ती करणार आहे. साहेब, जसं मला आबांनी सांगितलं आणि मी पुस्तक लिहिलं, कारण तुम्ही हे सगळं बोलताय हे वाऱ्यावर उडून जाण्याची शक्यता असते. हे जर प्रयोग जर आम्ही गावागावात राबवले, खरं तर मी राजकीय सगळ्या सत्तेला सांगेन साहेब की जर काही करता आलं तर पाटुद्याचंच एखादं लोकविद्यापीठ स्थापन करा आणि या लोकविद्यापीठाचा कुलगुरू म्हणून भास्करराव पाटलाची नेमणूक करा. साहेब, ते तुम्हाला कळत नसलं तरी जीवन तुम्हाला कळलं हे त्यांना कळत होतं, हे लक्षात घ्या. आणि मी हे जाताना जास्त बोलणार नाही, पण हे 6वं सुख पुस्तक आहे. नाही, मी येतो एकच मिनिट. हे पुस्तक 6वं सुख त्याचं नाव आहे, पण अनेक जण मला प्रश्न विचारतात की पाटणे सर हे 6वं सुख काय आहे. मग त्याला सांगतो हे 5 सुखानंतर येणारं 6वं सुख आहे. मग ते मला प्रश्न विचारतात ही 5 सुखं काय ती पहिली सांगा, मग 6व्याकडं जाऊ. जर आलं तर आलं, गेलं तर गेलं, पण 5 सुखं काय ती तुम्ही सांगितलीत. पण मी 6वं सुख सांगून थांबणार आहे. 5 सुखं साहेब तुम्ही सांगितलीत की चांगलं आरोग्य पाहिजे, ज्याच्यावर आयुष्याची इमारत उभी राहते. आपल्याकडे संपत्ती पाहिजे, आपल्याला सन्मानानं संसार करायचा. तिसरी गोष्ट सन्मानच पाहिजे तर आत्मविश्वास वाढतो. चौथी गोष्ट साथीदार चांगला पाहिजे. 5वं सुख जे आहे ती चांगली मुलं पाहिजेत. ऐकणारी तमाम तुम्ही सगळी मंडळी असा विचार करत असाल की आरोग्य मिळालं, संपत्ती मिळाली, सन्मान मिळाला, चांगला साथीदार मिळाला, चांगला मुलं मिळाला, मग 6वं सुख का? मग चीनमधला माणूस शुभेच्छा देताना असं का सांगतो की तुला 6वं सुख मिळू दे? आज मंडळी एकच सांगेन की MB भोसले यांचा अमृत महोत्सव करताना चीनमधला माणूस काय 6वं सुख म्हटला होता? एक दिवस एक क्षण तुझ्या आयुष्यात असा येईल
एक दिवस एक क्षण तुझ्या आयुष्यात असा येईल की तुझ्या साऱ्या पुढच्या जीवनाला तो चैतन्याचा गंध देऊन जाईल. मला वाटतं पेरे पाटील साहेब तुमचं हे इथलं येणं हे त्यांच्यासाठी नव्हे तर समाजासाठी सावं सुख आहे. हा चैतन्याचा गंध तुम्ही असंच देत राहा. म्हणजे हे सावं सुख तुम्हाला मी माझं अर्पण करतो. धन्यवाद मंडळी. पुढे या. पुढे या, पुढे या. मी इथं संदेश काय लिहिला हे बघा. प्रिय भास्करराव, आपण समाजाचे सहावे सुख आहात. सूर्याचा वसा घेऊन आपण अंधार दूर करता आहात. तो आपल्या नावाला न्याय देणाराच आहे, पण गावागावाला नवप्रकाशाचं पर्व उभं पृथ्वी तेज वायू आकाशांचा कसा वापर करायचा म्हणजे तुम्ही सर्व सुख प्राप्त करू शकता. धन्यवाद सर. आपल्याला